Draw nigh unto God, देवाजवळ या and he shall draw nigh unto you. म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. We'll open our Bibles to James chapter 4 verse 8. याकोबाचं पत्र 4 अध्याय त्यातलं 8वं वचन आपण काढूया. Draw nigh to God and he will draw nigh to you. याकोबाचे पत्र 4 अध्याय 8वं वचन तिथे लिहिलेलं आहे, देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. Praise God. हालेलुया. That is God's desire for each one of us, आपल्या प्रत्येकासाठी ही देवाची इच्छा आहे that we draw nigh to him. की आपण देवाजवळ यायला हवं आहे. Amen. Amen. And it has many aspects, आणि त्याला अनेक पैलू किंवा अनेक त्याचे भाग आहेत. and a few ones we are learning. त्याचे अनेक दृष्टिकोन आहेत की ज्यात थोड्यांचा आपण अभ्यास करत आहोत. And there has to be a level of intimacy where we say that we are close to God. आणि एक जवळीकतेचं प्रमाण पाहिजे की जिथे आपल्याला म्हणता येईल की मी देवाच्या जवळ गेलेलो आहे. And last week I shared with you गेल्या आठवडी मी तुम्हाला सांगितलं what is drawing nigh to God. देवाजवळ येणे म्हणजे काय. It's not that you go into your closet and spend time and that is the way you feel that you are drawing nigh to God. फक्त आपल्या बंद खोलीमध्ये येणं आणि म्हणणं की मी देवाजवळ आलेलो आहे किंवा देवाजवळ जात आहे, यालाच फक्त देवाजवळ जाणं म्हणत नाही. But how close you come to him in your spirit. पण आपल्या आत्म्यामध्ये आपण देवाच्या किती जवळ येतो ते बघायचं आहे. Amen. Amen. Because God is a spirit. कारण परमेश्वर आत्मा आहे And those who worship him should worship him in spirit and in truth. आणि जे त्याची आराधना करतात त्यांनी आत्म्यात आणि खरेपणात त्याची आराधना केली So पाहिजे. there are levels of intimacy. तर जवळीकतेचे टप्पे असतात. And every time we come closer to God, we have gone into the depths of God. आणि ज्या दर वेळेला आपण देवाच्या जवळ येतो, देवाच्या जवळ पोहोचतो, त्या दर वेळेला आपण देवाच्या काही गहन किंवा खोलीपर्यंत पोहोचतो. And then why did Jesus say then when you ought to pray, you just go into your closet and pray? मग येशू ख्रिस्त असं का म्हटला की तुम्ही प्रार्थना करायला बसाल त्याला बंद खोलीमध्ये जाऊन प्रार्थना करा. Because in your room there are less distractions. कारण बंद खोलीमध्ये आपलं लक्ष जास्त विचलित होत नाही. So wherever there are less distractions, आणि जिथे कुठे लक्ष कमी प्रमाणात विचलित होतं you have come closer to God. There is more chances of you coming close to God. तिथे संधी असते आपण देवाच्या जास्त समीप जायची. So whichever place it is, तर जी कुठली जागा असो, whether it is in your closet तुमची बंद खोली असो or wherever place you feel going on a hill all alone, का जी कुठली जागा तुम्हाला असं वाटतं की टेकडीवर मी एकांत साधायला हवा, there should be less distractions. तिथे तुमचं लक्ष कमी विचलित झालं पाहिजे. Then you can concentrate on developing a closer intimacy with God. आणि मग तुम्ही देवाच्या समीप जायचं विकसन करू शकता. Secondly, दुसरी बाब, it's not your position that is of utmost importance, तुमचं पद अतिशय महत्वाचं नाही, but it is your heart. पण तुमचं हृदय. So at times कधी कधी you may feel like just sitting down and praying, तुम्हाला असं वाटेल की मी खाली बसून प्रार्थना करतो. and there's nothing wrong in praying in that manner. अशा पद्धतीनं खाली बसून प्रार्थना करण्यात काही चुकीचं नाही. But there are times you are overwhelmed and you want to revere God in a very special way and you fall on your knees and you start worshiping पण God. कधी कधी आपण इतके देवाप्रित्यर्थ ऋणानं, उपकारानं आणि आभार प्रदर्शनानं भरलेली असतो, उपकारानं भरलेला असतो की आपण गुडघे टेकतो आणि त्याची आराधना करायला लागतो. But when you only concentrate on your position, you might just leave off the most important aspect, that is getting intimacy with पण God. आपण जर केवळ अवस्थाच पाहिली की नाही गुडघे टेकूनच प्रार्थना करायला पाहिजे, गुडघे टेकूनच प्रार्थना केली जाते, गुडघे टेकले नाही तर याचा अर्थ प्रार्थनाच केली नाही, ह्याच्यावर जर जास्त प्रमाणात नको ते लक्ष केंद्रित करायला लागलो तर त्यातनं समस्या होऊ शकतात. आणि म्हणून खाली बसूनही कधी प्रार्थना केली तर चालते. Now, आता another thing I shared with you was अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली ती अशी, there has to be some effort on our part to draw nigh to God. आपल्या बाजूनी पण आपण काही परिश्रम केले पाहिजे देवाच्या जवळ यायला. You should show some desire. आपण पण काही इच्छा दाखवायला पाहिजे. You should show some interest. आपण पण थोडी उत्सुकता दाखवायला पाहिजे. There has to be a movement on our part. आपल्या बाजूने पण काहीतरी चळवळ पाहिजे. God is not expecting too much to begin with to have intimacy with him. आणि सुरुवातीला देवबाप आपण त्याच्याशी समीपता साधत असताना आपल्याकडनं फारशा गोष्टींची अपेक्षा ठेवून नसतोच. A little desire to turn towards God is the beginning of developing an intimacy with God. एक छोटीशी इच्छा की मला देवाकडे वळायचं आहे, मला देवाजवळ जायचं आहे, तेच देव बघतो की ह्याच्यात ही इच्छा छोटीशी का होईना पण निर्माण झाली म्हणजे हा माझ्या समीप यायला तयार Now आहे. some people, काही लोक when they decide to pray, ठरवतात की मी प्रार्थना करीन they say today I am going to pray for 2 hours. आणि म्हणतात की आज मी 2 तास प्रार्थना करणार आहे. And because of that determination, they may even spend 2 hours. आणि त्या निश्चयापायी, त्या निर्णयापायी
ते 2 तास प्रार्थना करतील सुद्धा. But next day, पण दुसऱ्या दिवशी when they start thinking of that 2 hours, then they backtrace their आदल्या steps. दिवशीच्या 2 तासांचा विचार करायला लागला की मग ते थोडंसं मागचं पाऊल घेतात. Always develop little time to come closer to God. नेहमी देवाजवळ येताना थोडासा वेळ घेऊन थोडासा वेळ वाढवून त्याच्या जवळ या. Everything has to be developed. सगळं विकसित करायला लागतं. Because the soul cannot adjust to your changings and your timings. कारण तुमचे जे बदल आहेत आणि तुमच्या ज्या वेळा आहेत त्याला तुमचा जीव लगेच सोयीचं करून घेणार नाही. Amen. You need by your spirit's promptings make the soul to get adjusted to your spirit. आत्म्याच्या प्रेरणेद्वारे जीवाला तुमच्या आत्म्याशी जमवून घ्यायचं बघायचं. Secondly, दुसरी बाब, it is important to consider how we are to approach God. आपण देवासमोर कसं यायचं, देवाला कसं सांगायचं, देवाशी कसं बोलायचं हे महत्वाचं आहे. If we want him to meet with us, we आपली- need to have a proper approach. आपली जर इच्छा असेल की देवाने आपल्याला आज भेटावं तर आपण जे देवासमोर येतो ते येणं बरोबर पाहिजे. Amen. Even at the church, when you expect God to meet you, चर्चमध्ये पण जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो की देवाने मला भेटावं, we need to know how to approach God. तेव्हा आपल्याला हे समजायची गरज आहे की देवाकडे येताना कसं यायचं असतं. In the Old Testament, जुन्या करारात instructions were given regarding how Israel could come before God. इस्रायल देवासमोर कशा पद्धतीनं यायला हवं याविषयीनं सूचना दिलेल्या होत्या जुन्या करारात. At Mount Sinai, सिनाय डोंगरापाशी the Lord gave Moses certain commands परमेश्वराने मोशेला काही आज्ञा दिल्या as to how they could come and approach him. की इस्रायली माणसांनी जर माझ्या समोर हजर व्हायचं आहे तर त्यांनी ते कसं हजर व्हायचं. Even the distance that they had to maintain was mentioned to Moses. आणि किती अंतर त्यांनी देवाकडे येताना ठेवायला हवं त्या अंतराचा उल्लेख सुद्धा मोशेला करण्यात आलेला होता की त्यांनी माझ्या जवळ येताना माझ्याकडे येताना एवढ्या फुटांवर एवढ्या अंतरावर पहिलं तर येऊन उभं राहायचं. See, they could not come very close to God. ते देवाच्या अगदी समीप येऊ शकत नव्हते, Otherwise, they'll be burnt to death. नाहीतर ते जळून राख होतील, मरतील. Because in the Old Testament, you are meeting the God of fire. कारण जुन्या करारामध्ये अग्नीच्या देवाला भेटत होते ते. And so they had to take his word very seriously. तर त्यांना देवाचा शब्द फार गांभीर्याने घ्यायला लागायचा की देवानी जर असं सांगितलंय तर असंच, त्याच्यात फेरफार होता कामा नये. Moses could come little bit closer. मोशे थोडासा जास्त जवळ येऊ शकत होता Because till that time he had developed much intimacy with God. कारण की तोवर मोशेची देवाबरोबरची समीपता जवळीकता थोडी वाढलेली होती. Others, बाकी they were raw towards the बाकीचे worship of God. बाकीचे सगळे लोक, बाकी संपूर्ण इस्रायली माणसं देवाविषयीनं देवाच्या आराधनेविषयीनं जरा कच्ची होती आणि म्हणून त्यांना तेवढं जास्त देवाजवळ येता येणार नाही. पण मोशेची जवळीकता आणि मोशे देवाच्या सहवासात पक्का झालेला असल्यामुळे मोशेला थोडं जास्त जवळ यायची परवानगी होती. Amen. आमेन. There are different levels wherein you come very close to God. वेगवेगळे टप्पे असतात, वेगवेगळं प्रमाण असतं की ज्या टप्प्यानं ज्या प्रमाणानं आपण देवाच्या जवळ यायचं असतं. Now God even told Moses देवाने मोशेलाही सांगितलं that even if an animal comes and touches the mountain, it shall die. एखाद्या जनावरानं देखील येऊन या डोंगराला जर स्पर्श केला तर ते जनावर सुद्धा मरेल. The people could rejoice before the Lord, आणि लोक प्रभू समोर आनंद करू शकत होते. but they should certainly maintain those rules. पण नक्कीच त्यांनी सगळे दिलेले नियम पाळले पाहिजेत. ते प्रभू समोर येऊन आनंद उत्सव करू शकतात पण दिलेले नियम पाळले पाहिजेत. Amen. Amen. Even when God wanted to speak to them, जेव्हा परमेश्वराची इच्छा होती की त्यांच्याशी बोलावं, he told them what distance they should maintain. परमेश्वराने त्यांना सांगितलं की किती अंतर त्यांनी ठेवलं पाहिजे, माझ्यात आणि त्यांच्यात किती अंतर असायला How हवं. much the people could speak and how much Moses could speak. आणि इस्रायली माणसं किती देवाशी येऊन बोलू शकतात आणि मोशे किती देवाशी येऊन बोलू शकतो हेही प्रमाण सांगितलेलं होतं की इस्रायली माणसांनी एवढंच येऊन बोलायचं, त्याच्या पुढे बोलायचं नाही. मोशेला थोडीशी जास्त सूट, मोशे एवढं बोलू शकतो. Though the methods changed, the principles remain the same. रीती बदलल्या तरी तत्व आजही तेच आहे. God wants us to approach him definitely, but reverently, prayerfully and sacrificially. देवाची नक्कीच इच्छा आहे की आपण सगळ्यांनी त्याच्या समीप आणि जवळ यायला हवं, पण आदराने, मानाने
आणि त्यागपूर्ण रीतीने. Moses मोशे learned this important principle, ही सगळी महत्वाची तत्व मोशेनी शिकून घेतली how he could meet God, की देवाला कसं भेटायचं असतं, especially at the burning bush. खास करून त्या जळत्या झुडपापाशी. While he was out tending the flocks by the desert, तो त्या अरण्यापाशी कळप राखत असताना he saw a burning bush. त्यांनी एक जळणारं झुडूप पाहिलं. आग Though it लागलेलं. was burning, it was not consumed. आग लागलेलं झुडूप, पण आग लागलीये तरी सुद्धा ते झुडूप भस्म नाही. And he looked here and there, मग मोशेने इकडे तिकडे पाहिलं. and a voice spoke through the burning bush. त्या जळत्या झुडपातनं वाणी आली. In Exodus 3:5, निर्गम 3 अध्याय 5 वचन, draw not nigh here. इथे जवळ येऊ नको. Put your shoes off your feet, for the Wahana. place where you stand is holy ground. निर्गम 3 अध्याय 5 वचन, तिथे असं लिहिलेलं आहे, इकडे जवळ येऊ नको. Yes. तू आपल्या पायातून आपले जोडे म्हणजे वाहना काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे. See, he is meeting God for the first time. तो पहिल्यांदा देवाला भेटत आहे. And he thought he could approach very close. आणि त्याला असं वाटलं की मी देवाच्या अगदी जवळ जाऊ शकतो. But God said, पण देव बोलला draw not nigh here. की इकडे जवळ येऊ नको. Don't come near. इकडे इतक्या जवळ यायचं नाही. It's too soon for you to come so close. इकडे इतक्या जवळ आता जर तू यायला लागलास तर ते फार लवकर होईल. So you need to develop intimacy little by little before God. तर देवाशी पण समीपता जवळीकता हळू 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 करून साधायची. Praise the Lord. दिल्ली एक दिन में बनती नाहीये. And do it consistently. आणि सातत्याने करायचं. Not just like, today I prayed for 10 hours, then after 10 years I prayed for 10 hours. असं नाही की आज मी 10 तास प्रार्थना केली, मग आज नंतर 10 वर्षांनी परत 10 तास केली. No, every day spend half an hour if you want to, but see that it is consistent. असं नाही, रोज हवं तर अर्धा तास देवाच्या चरणी प्रार्थनेत घालवा, पण सातत्याने घालवा, रोज घालवा. And see that you meet God every day. आणि रोज देवाला भेटाल ही दक्षता घ्या. And the level of intimacy will grow. आणि जवळीकतेचं प्रमाण हळूहळू करून वाढेल. See what happens is, काय होतं, in the beginning, सुरुवातीला sometimes you have to spend a lot of time कधी कधी आपल्याला बराच वेळ सुरुवातीला घालवायला लागतो. to get really into the spirit. खरोखर आत्म्यामध्ये उतरायला सुरुवातीला वेळ लागतो. But as you consistently go on talking with पण God, सातत्याने जसं आपण देवाशी बोलायला लागतो, आपल्याला सवय लागते देवाशी बोलायची, a time comes, मग एक वेळ आपल्या जीवनात येते you fall on your knees and you are in contact with God. की आपण गुडघे टेकतो आणि गुडघे टेकले की लगेच आपला संपर्क देवाशी लागतो. Praise the Lord. असं होता होतं. So sometimes कधी कधी people say, लोक म्हणतात before he used to spend 8 hours, now he's spending only 2 hours. की अगोदर हा 8 तास प्रार्थना करायचा, आता फक्त 2 तास करत आहे. But before, पण अगोदर in that 8 hours, 7 hours, we were trying to get in touch with God. त्या 8 तासामध्ये 7 तास तर केवळ देवाशी संपर्क लावायलाच जायचे. Because कारण the soul was intimidating and it was putting all kinds of thoughts instead of having the thought of God. जीव इतका मध्ये लुडबुड करत असायचा, जीवामध्ये इतक्या साऱ्या गोष्टी भरलेल्या असायच्या की देवाशी बोलताना जीव सारखा मध्ये यायचा, मग ह्यांचं मग त्यांचं मग इकडचं मग तिकडचं, तर ते संपर्क साधायलाच 8 7 तास जायचे. But a time comes पण मग एक वेळ येते when the soul says, now I have to take the second role, let the spirit take the first role. की जीव म्हणतो आता मला दुसरी भूमिका घेऊ दे आणि आत्म्याला पहिली भूमिका घेऊ दे. Praise the Lord. Amen. So here we see तर इथे आपण पाहतो Moses is trying to approach God. मोशे प्रयत्न For the first करत आहे. time. पहिल्यांदा आयुष्यामध्ये मोशे प्रयत्न करत आहे देवासमोर यायला, जवळ And यायला. there Moses understood the right approach to God. आणि तिथे मोशेला कळलं की योग्य रीतीनं देवासमोर कसं यायचं असतं. He understood the principle of God. तिथं मोशेला देवाचं तत्व कळलं. He understood to an extent how to come nigh to God. तिथं मोशेला काही प्रमाणात का होईना पण कळलं की देवासमोर देवाजवळ येणं म्हणजे कसं. God was teaching him and others how he could be approached. देव त्याला आणि इतरांना शिकवत होता की माझ्या समोर कसं यायचं असतं. Remove the shoes. पहिलं तर वाहना काढ, Why? जोडे काढ. का? He's talking about the holy place. तो पवित्र भूमीविषयी बोलत आहे. He's saying where I am, it is very holy. तो म्हणत आहे जिथं मी, देव म्हणत आहे जिथं मी आहे, जिथं मी असतो ती जमीन पवित्र असते, ती जागा पवित्र असते. Be holy as your heavenly Father is holy. जसा तुझा स्वर्गीय पिता पवित्र आहे तसा तू पवित्र राहा. Amen. आमेन. Don't take me lightly. आणि मला असं सहजासहजी कॅज्युअली घेऊ नको. So many times बऱ्याच वेळेला when we go to prayer, जेव्हा आपण प्रार्थनेला जातो we take God very casually. आपण फार सहजासहजी कॅज्युअली की दूध देणारी गाय आहे, रोजच भेटते But असं see, देवाला. God is saying through Moses, पण देव मोशेद्वारे असं सांगत आहे wherever I am present, that ground becomes holy. की बघ मोशे, जिथे कुठे मी उपस्थित आहे पहिलं तर ती भूमी पवित्र आहे.
Amen. Amen. Even as we are seated here in the presence of God, this place has become holy. आता या वेळेला देखील या जागेत या मंदिरात आपण सगळे येऊन बसलेले असताना ही जमीन ही भूमी आहे मंदिर पवित्र आहे Amen. पवित्र जागा आहे ही That was the first time he met God. पहिल्यांदाच मात्र त्यावेळेला मोशे देवाला भेटत होता And he thought in one meeting itself, I will draw very close to God. आणि मोशेला असं वाटलं की पहिल्याच भेटीमध्ये मी देवाच्या अगदी जवळ जाईल But God said, पण नाही देव बोलला stand little far off. थोडं लांब उभा राहा First develop your spirit. पहिला आत्मा विकसित कर First learn to how to greet me and to respect me and to revere me. असं नाही पहिलं शिकून घे की मला कसा मान द्यायचा मला कसा आदर द्यायचा मला माझ्या समोर कसं यायचं हे पहिलं शिक And then God wants also to see whether this fellow is just a one day man or daily is going to meet me. आणि देवाला हेही पाहायचं असतं की हा माणूस एक दिवस माझ्याकडे येणार आहे का दररोज माझ्याकडे येणार आहे हेही देवाला तपासायचं असतं And so here we see तर इथे आपण पाहतो Moses was committed to meeting God every day. मोशे देवाला भेटायला रोज करारी होता He started coming closer and closer to God. तो देवाच्या जवळ 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 येत गेला And after God brought the children out of Egyptian bondage आणि देवाने इस्रायली लोकांना मिस्री लोकांच्या बंधनातनं बाहेर काढल्यावर and parted the Red Sea for them, आणि तांबडा समुद्र त्यांच्यासाठी दुभंगल्यावर they settled at Mount Sinai. ते सिनाय डोंगरापाशी येऊन स्थिरस्थायी झाले About 2 million people had gathered across the whole place. 2 मिलियन लोक तिथे जवळजवळ त्या जागेमध्ये सगळी येऊन गोळा झाली They all were there to hear the voice of God. आणि सगळेच्या सगळे एकत्र जमा झालेले देवाची वाणी ऐकायला During that time त्यावेळेला of about 11 months, जवळजवळ 11 महिने they were settled there. 11 महिने जवळजवळ ते सारे लोक तिथे स्थिरस्थायी होते And Moses was going up the mountain and coming down, मोशे मात्र डोंगरावर जाऊन खाली यायचा डोंगरावर जाऊन खाली यायचा seeking the face of God. परमेश्वराचं मुख शोधायचा Just imagine 11 months they were settled down. कल्पना करा 11 महिने कल्पना करा साधारणतः 11 महिने हे सारे इस्रायली लोक तिथे स्थिरस्थायी झाले And Moses was going up and down the आणि mountain talking to God. मोशे देवाशी बोलायला डोंगरावर जायचा मग परत खाली यायचा परत देवाशी बोलायला डोंगरावर जायचा परत खाली यायचा He would return after drawing nigh to God. देवाच्या जवळ जायचा मग परत खाली यायचा And he would declare what God had said. आणि खाली येऊन घोषित करायचा की देव काय बोललेला आहे It was not that he just was going and meeting God and there was no answer, there was nothing God speaking to him. फक्त एवढंच नाही की तो आपला रोज वर गेलेला आहे देवाशी बोलायला देवाशी भेटायला आणि खाली आल्यानंतर काहीच नाही म्हणजे देव त्याच्याशी काही बोललेलाच नाही आणि त्याच्याकडे लोकांना सांगण्यासारखं काहीच नाही असं नाही तो देवाला भेटायला रोज वर जायचा देवाचं मुख वर जाऊन रोज शोधायचा खाली आल्यानंतर त्याच्याकडे नक्कीच देवाने काहीतरी लोकांसाठी दिलेले संदेश वाण्या असायचे Today people do pujas not least expecting God to speak to them. आज लोक पूजा करतात पण त्यांच्या मनात कुठेही एवढी सुद्धा अशी अपेक्षा नसते की देव माझ्याशी बोलावा का बोलेल Amen. But God was speaking to Moses. पण देव मात्र मोशेशी बोलत होता And God is seeking for such people who will draw nigh to him and take words from him. आणि देव अशा लोकांच्या शोधात आहे की जे लोक देवाच्या जवळ येतील आणि देवाकडनं शब्द घेतील Amen. आमेन And some people say nobody is going to ever tell me what to do and how to live. पण काही लोक मात्र असं म्हणतात ना काही लोकांचं मत असं असतं की माझं जीवन माझं आहे मला कोणी काही सांगू नये की माझ्या जीवनात मी काय करावं मी माझ्या स्वतःच्या जीवनाची मालक आहे मला कशाला कोणी काही सांगायला पाहिजे मला हवं तसं मी राहील But there are people whom God specially chooses that they may draw nigh to him, to draw nigh the word and declare it to the people. पण असं नाही काही लोकांना खास रीतीनं देव निवडून घेतो अशासाठी की त्यांनी देवाच्या जवळ यावं आणि देवाच्या जवळ येऊन त्यांनी देवाकडनं शब्द घ्यावेत वाण्या घ्याव्यात आणि देवाच्या लोकांपर्यंत त्या पोहोचवाव्यात म्हणून काही लोकांना निवडून देव त्याच्या जवळ घेत असतो Amen. आमेन That doesn't mean God doesn't speak to the people. याचा अर्थ असा नाही की सर्वसाधारण आम बिलीवर जनतेशी लोक देव बोलत नाही असं नाही Because Jesus also said, my sheep hear my voice. कारण येशू असंही म्हटलंय माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात So if we are all sheep, we need to be ready and responsive to God's voice. आपण जर सगळी देवाची मेंढरं आहोत तर आपण देवाच्या शब्दासाठी जबाबदार असायला पाहिजे त्याचा शब्द आल्यानंतर त्याला आपण प्रतिक्रियाही केली पाहिजे Praise the Lord. आमेन. So every day, रोज God is waiting for you. परमेश्वर तुमची वाट पाहत आहे God will not move unless you move. जोवर तू हलत नाही देव हलणार नाही Amen. आमेन. So you have to draw nigh to him every day. तू रोज देवाच्या प्रथम जवळ
जवळ यायचं And those people आणि जी माणसं who draw nigh to God every day, रोज देवाच्या जवळ येतात they are changed from glory to glory. गौरवाकडून गौरवाकडे त्यांचं परिवर्तन होतं Their faith level increases. त्यांची विश्वासाची पातळी वाढते They live lesser in doubt आणि ते शंका संदेह याच्यात कमी प्रमाणात राहतात because there is a lot of drawing from God. कारण की खूप सारं ते देवाच्या जवळ येऊन देवाकडनं घेत असतात देवाकडनं काढत असतात You see, it will require more than hundreds of eternities to really come close to God. शेकडो सनातनाहूनही जास्त सनातन लागतील देवाच्या अगदी खरोखर जवळ यायचं आपण ठरवलं तर People think that, today I sit with God, I am the closest to God. लोकांना असं वाटतं अलीकडे एक फॅड झालेलं आहे की मी देवाच्या जवळ येऊन बसलो म्हणजे मी देवाच्या जवळचा झालो Just imagine the God who created the whole universe. अरे पण कल्पना कर ज्या देवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली How आहे big he must be. तो देव किती मोठा असायला हवा Here to go to the sun, it is impossible for इथं us. सूर्यापर्यंत पोहोचणं अशक्य आहे In other day it came, there are millions and trillions of suns. आता आम्ही कुठेतरी वाचलं का पाहिलं की मिलियन्स आणि ट्रिलियन्स सूर्य आहेत So, it is beyond our imagination. म्हणजे आपल्यासारख्यांच्या अकलेलाही हे कळत नाही When you cannot reach the closest sun, आणि जवळच्या सूर्यापर्यंत आपण जर पोहोचू शकत there are नाही millions and trillions of suns. आणि सूर्य देखील मिलियन्स आणि ट्रिलियन्स आहेत असं म्हणतात How much eternity will require म्हणजे to reach to those places? बुद्धी पलीकडे आहे म्हणजे आपल्या शहाणपणा पलीकडचं आहे And सगळं surely the one who made them should be millions of times bigger. आणि ज्यानं हा सूर्य हे चंद्र हे सगळं निर्माण केलेलं आहे तो तर नक्कीच या सगळ्यापेक्षा मोठा महान असायला हवा की नाही Praise God. त्याच्यापर्यंत त्याच्या जवळ पोचायला मग वेळ लागेल की नाही मला सांगा Amen. And there is only one God. आणि एकच देव आहे You cannot say that 100 gods made 100 universes. असं नाही म्हणू शकत आपण शेकडो देवांनी 100 जग बनवली Only one God. 100 देवांनी 100 जग बनवली He नाही has no competitors. देव एकच आहे देवाला स्पर्धा देणारा दुसरा कोणी नाही Nobody. देवाला टक्कर देणारा दुसरा कोणी He नाही is all alone. देव एकटा आहे Praise God. Amen. Mighty God, our Father. महान देव आपला देव माझा आमचा देव आपला पिता Bible says बायबल म्हणतं in Habakkuk 2 verse 20, हबक्कूक दुसरा अध्याय 20वे वचन the Lord is in his holy temple. परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरी आहे Let all the earth keep silence before him. संपूर्ण पृथ्वीनं त्याच्या समोर शांत राहावे Did you see that? बघा He says, don't talk before this mighty God. म्हणजे तो म्हणतो या महान देवासमोर बोलू नको नाही या महान देवासमोर बडबड नको करू Amen. Amen. Be silent before घबरा this God. शांत राहा What a great God he must be. तो किती महान देव असावा You see how in the law of God, जसं म्हणजे कसं देवाच्या नियमामध्ये drawing near was so different. जवळ येणं देवाच्या समीप येणं किती वेगळं आहे बघा म्हणजे आपल्याला जे वाटलं होतं तसं काही नाहीच आहे You know, when God's judgment fell on the sons of Aaron, देवाचा न्याय जेव्हा अहरोनाच्या संतानांवर पडला Moses went to his brother and said, मोशे त्याच्या भावाकडे गेला आणि त्याला म्हणाला in Leviticus 10 verse 3, लेवीय 10वा अध्याय त्यातलं 3रं वचन this is it that Jehovah spoke, saying, I will be sanctified in them that come nigh me, and before all the people I will be glorified. And Aaron held his peace. लेवीय याचा 10वा अध्याय आणि त्यातलं 3रं वचन तेव्हा मोशेने अहरोनाला म्हटले यहोवा जे बोलला ते हेच तो म्हणाला जे माझ्याजवळ आहेत त्यांच्या ठाई मी पवित्र मानला जाईन आणि सर्व लोकांसमोर मी गौरवला जाईन तेव्हा अहरोन उगा म्हणजे गप्प राहिला See, his sons, they offered strange fire. त्याच्या मुलांनी विचित्र अनोळखी अग्नी अर्पित केली They became ash. आणि ते राग झाले You cannot play a fool with God. देवाशी मूर्खाचा खेळ खेळून चालत नाही See, they were so new to it. इतके नवीन होते ते त्याला When you are new to God, you have to take double precaution. जेव्हा आपण देवाला नवीन असतो तेव्हा तर डबल काळजी घ्यायची असते Praise the Lord. डबल दक्षता घ्यायची असते See, Abraham could draw himself close to God, and God said nothing. अब्राम स्वतःला देवाच्या जवळ आणू शकत होता आणि देव काही बोलला नाही See, when God was talking to him जेव्हा देव त्याच्याशी बोलत होता about the judgment he's going to bring on Sodom की and Gomorrah, सदम गोमोरावर मी न्याय आणणार आहे Bible says Abraham drew near to God. बायबल म्हणतं की अब्राम देवाच्या जवळ आला See, you need to have that kind of standing before God to even think of coming closer to him. देवाच्या जवळ यायचा विचारही जर डोक्यात येत असेल ना
तर तेवढं स्टँडिंग देवासमोर आपलं असायला पाहिजे. I'm not saying you cannot come close to God, now you have to fear. मी असं नाही म्हणत आहे की आता सगळ्यांनी घाबरा, सगळ्यांनी भिवून बसा, कुणी देवाच्या जवळ यायचं नाही, येऊ शकत नाही. People will say it's better not to come close to God. कारण की मग लोक आता असा निष्कर्ष लावतील, बापरे बापरे एवढं अवघड आहे का, नको जायला देवाच्या Now जवळ. let us take God seriously that He is a different personality altogether. असं नाही He's not रे. a friend like we talk to a friend. असं नाही रे, असं नाही हो. देवाला इतकं कॅज्युअली घेऊ नका, एवढा आरामाने घेऊ नका. मित्रासारखा गप्पा काय मारतोय, तो देव आहे, त्याच्या समोर मानानं आणि अभिनय आहे. Praise the Lord. Amen. Once He knows you intimately, then He will become your friend. सुरुवातीला आणि एकदा का मग देवाला तू कळला, तू देवाने तुझी जवळीकता त्याच्याशी पाहिली की मग मित्रासारखं बोलणं सुरू होईल. Moses said, मोशे बोलला, God is saying, ते म्हणतो, I will be holy in the eyes of all those people who come nigh to me. जे सगळे माझ्या समोर येतात, माझ्या जवळ येतात, त्यांच्या नजरेमध्ये मी पवित्र असणार आहे. I don't want people to take me lightly. माझी इच्छा नाही की लोकांनी मला असं सहजासहजी घ्यावं. I should be honored before the people. लोकांसमोर माझा मान व्हायला I हवा. should be held holy in the people's eyes. लोकांच्या नजरेमध्ये माझं पावित्र्य कायम राहिलंच पाहिजे. Amen. आमेन. So coming close to God doesn't mean one fine day you say I want to come close to God. तर देवाच्या जवळ येणं म्हणजे कधीतरी एके दिवशी डोळे चोळत निर्णय घेतला ना, आजपासून ना मी देवाच्या जवळ जाणार आहे, असं नाही. He's not a friend whom we didn't meet for a long time. देव म्हणजे का असला यार आणि दोस्त आहे का, किंवा मैत्रीण आहे का की जिला मी खूप दिवसांपासून भेटले नाही, आज मूड आला भेटणार And आहे. suddenly you felt moody to meet him. अचानक आज मूड बन रहा है, मी देवाला भेटायला चाललो, असं नाही काही. Because in that same verse immediately it says, cleanse your hands you sinners and purify your hearts you double-minded. कारण की त्याच वचनात पुढे लिहिलेलं आहे की आपलं मन स्वच्छ करा आणि दुमत आणि डबल माइंड असलेल्यांना स्वतःला पवित्र करा. So sometimes we take God very lightly. तर कधी कधी कसं असतं, आपण देवाला फारच सहजासहजी घेतो. And Nadab and Abihu took God lightly. आणि नादान अभिहू यांनी देवाला फारच सहजासहजी घेतलं. Why? Because they were invited with Moses and 70 others to have banquet with God. कारण की त्यांना मोशे समवेत आणि त्या 70 इतरांसमवेत आमंत्रित केलेलं होतं देवासमोर मेजवानी करण्यास. Amen. आमेन. Moses and 70 others see God saying, come all of you, 70 of you, we will have food together. पहा ना देव कसा होता. देव बाप म्हटला की मोशे आणि बाकी इतर सगळे 70 सगळ्यांनी या एकत्र आपण मेजवानी करूया. And they saw the Lord. आणि त्यांनी प्रभूला पाहिलं They ate and drank with God, Bible आणि says. देवा बरोबर म्हणजे चक्क देवा बरोबर ते जेवले आणि प्याले. And they went out and told everyone that we saw God. We आणि ate with Him, we drank with Him. त्यांनी जाऊन सगळ्यांना बाहेर सांगितलं की आम्ही देवाला पाहिलं, आम्ही देवाला भेटलो, आम्ही देवाबरोबर जेवलो, आम्ही देवाबरोबर प्यालो. So there is nothing hard for us now, you know. It's म्हणजे- nothing for us now. तर आता आमच्या अब तो मेरी लग पडी असं. I see we are privileged few to actually see God. None of you saw, we saw. आणि आम्हीच किती सुदैवी, म्हणजे आमच्यासारखे सुदैवी दुसरे कोणीच नाही, सुदैव आमचंच आहे. Amen. असं सगळं डोक्यात. And what happened to them, none of those people will ever forget. आणि त्यांचं काय झालं पुढे, नादाब आणि अभिहू यांचं पुढे काय झालं हे कोणीच कधीच विसरणार A नाही. short time later, Moses records in Exodus 28, 1-5. निर्गम 28, 1-5 मध्ये पहा मोशे लिहित आहे. Amen. आमेन. See, so these things entered their head. मोशेनं लिहिलेलं आहे निर्गम 28, 1-5 मध्ये लगेचच मोशेनी सगळं वर्णन केलंय की यांचं काय झालं. Amen. आमेन. See, they did not bother to approach God in a holy way. त्यांनी काय केलं, पवित्रतेनं देवासमोर यायची खबरदारी घेतलीच नाही. उठसूट आणि कसाही देवाच्या If जवळ. you see in the Old Testament, जुन्या करारात आपण जर पाहिलं, there are instructions to worship God. देवाची आराधना करायची काही Instructions how to carry things. देवाची आराधना करायची पद्धत असायची, त्याला मार्गदर्शन असायचं. गोष्टी कशा पद्धतीनं वाहायच्या त्याला मार्गदर्शन आणि पद्धती असायच्या. Who has to carry the things? बरं, गोष्टी कोणी उचलायच्या कोणी वाहायच्या त्यालाही सूचना आणि मार्गदर्शन असायचं. How they have to carry things? बरं, ती गोष्ट उचलताना ती कशी उचलली गेली पाहिजे आणि ती कशी नेली गेली पाहिजे त्याची पण एक पद्धत, ढब आणि रीत आहे. So all these things were very important. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या होत्या. If they had missed in the Old Testament, जर जुन्या करारात त्यांच्याकडनं या सगळ्यामध्ये कुठे काही राहिलं चुकलं, see, they had to face the full brunt of the law. तर त्यांना नियमशास्त्राचे जे काही परिणाम किंवा गैरपरिणाम आहेत ते पुरेपूर भोगायला लागायचे. Law has no mercy. नियमाला आणि कायद्याला दया नसते. God has mercy. देवाकडे दया असते, कायद्याला नाही. His law has no mercy. कायद्याला दया नाही, देवाकडे दया मिळते. Amen. Amen. That's why whenever judgment fell, it fell completely. आणि म्हणून जेव्हा केव्हा न्याय झाला
न्याय झाला तेव्हा झाला, पुरेपूर झाला. Amen. Amen. So we are talking about the time when law was in full force. तर आपण अशा समयाविषयी बोलत आहे की ज्या समयामध्ये कायदा पुरेपूररित्या कार्यरत होता. How happy we are not in the law which is full force. आज आपण किती आनंदी आणि सुखी म्हणायचं की आपण कायदा कार्यरत असणाऱ्या काळातली माणसं नाही. I don't know how many of us would have fallen dead here in this very नाही place. तर मला ठाऊक नाही याच जागेमध्ये आपल्यातले किती सारे जागच्या जागी मरण पावले असते. Amen. Amen. Some will say, me नाही मेला असतो. काही म्हणतील नाही नाही मी नाही मी कुठे. You know, when you live under law, नियमशास्त्राखाली आणि कायद्याखाली राहताना you have to face the full brunt of the law if you break one commandment. एकही आज्ञा जर त्यातली आपल्याकडनं मोडली तर त्याचा पुरेपूर परिणाम भोगायचा म्हणजे भोगायचा, त्याच्यामध्ये दुसरा काही पर्याय नाही. Nobody could escape the law. आणि कोणी त्या कायद्यातनं पळवाटा काढू शकत नाही. Those who had broke the law had to face the full impact of the law. ज्या कोणी नियम तोडला, आज्ञा मोडली, त्यांनी त्याचे गैरपरिणाम किंवा परिणाम पुरेपूर भोगायचे, पळवाटा नाही, पर्याय नाही. Then let it be Moses or Aaron or David. मग कोणी असो, मोशे असो, डेव्हिड असो, अहरोन असो, कोणी असो. Amen. आमेन. David prayed for 7 days. God didn't heed. दाविदाने 7 दिवस प्रार्थना केली, देवानी नाही ऐकली. Amen. आमेन. My son should not die. माझा मुलगा मरू नये, But still he died. तरी मुलगा वारला. The full wrath पूर्ण of the क्रोध, law fell upon David. कायद्याचा पूर्ण क्रोध दाविदावर पडला. But praise God, we are under the new covenant. पण देवाला धन्यवाद की आपण नवीन करारातले लोक आहोत. The full brunt of the law, Jesus took it upon the cross of Calvary. कायद्याचे पूर्ण परिणाम येशू ख्रिस्ताने पण काल्वरीच्या क्रुसावर सोसले. He who sins has to die. जो पाप करेल तो तर मेलाच So Jesus पाहिजे. died for us, तर येशू आपल्यासाठी मेला took the full brunt of the law, आणि कायद्याचा संपूर्ण परिणाम त्याने सोसला and brought forth grace to our आणि reach. कृपा आणली आपल्या हातापर्यंत. Praise God. आमेन. So if you don't want Jesus, तर आपल्याला जर येशू नको असेल, fair and fine, then you take the law. येशू नकोय, ठीक आहे, मग नियमशास्त्र आणि कायदा घे. Amen. Amen. Come under the law. कायद्याखाली ये. And then law, you know how it judges. आणि कायदा कसा न्याय करतो माहित आहे ना. You see in the court, कोर्टात तुम्ही पाहत असाल that woman with the blindfolded eyes, कानून तो अंधा आहे, with the balance in hand. अंधा कानून आहे आणि हातामध्ये तराजू आहे. There is no mercy written in the courtroom कोर्टात of the land. किंवा न्यायालयात, या पृथ्वीच्या या भूमीवरच्या न्यायालयामध्ये कुठेच दया हा शब्द नाही. Amen. Amen. You cannot ask for mercy. That's why you can petition for mercy to the president, but not in the court. राष्ट्रपतींना दयेचा अर्ज करू शकतो, पण कोर्टामध्ये न्यायाधीशाला दया दे हे कोणीही म्हणू शकत नाही. Amen. So God is the president. You can go to God for Dev- mercy, but the law will have its full course. देव राष्ट्रपती आहे, त्याच्याकडे तुम्ही दयेचा अर्ज घेऊन जाऊ शकता, परंतु कायदा म्हणजे न्यायालयासारखा आहे, तो तर न्याय करणारच. Praise God. What a times we are living in. म्हणजे काय काळात आपण जगत आहोत, What a time we are living in. काय कृपेच्या What काळात सगळी, mercy, what grace. काय दया, काय कृपा, मित्र म्हणतो सगळी मज्जाच आहे. Yes, and it's just forgiveness and forgiveness. क्षमा आणि सॉरीच आहे. Amen. Praise God. But at that time, पण त्यावेळेला these two brothers took God lightly and they burnt the strange fire and God themselves burnt. या दोन भावंडांनी देवाला साहजिकतेनं घेतलं आणि विचित्र अनोळखी अग्नी देवाला अर्पित केला आणि मेले. And they were charred to death. अगदी मरून राख झाले. And Bible says Aaron did not utter a word. आणि बायबल म्हणतं अहरोन एक शब्द बोलला नाही. He held his peace. एक शब्द बोलला नाही, शांत राहिला. In other words, दुसऱ्या शब्दात he accepted God's judgment. अहरोनाने देवाचा न्याय स्वीकारला नाही. म्हणजे सख्य मारतात, मरू दे. Amen. He cannot utter a word against God. He देवाविरुद्ध तो cannot say एकही it is wrong. तो देवाविरुद्ध एकही शब्द बोलू शकत नाही. तो असं म्हणूच शकत नाही की हे चुकीचं आहे, असं कुठं होतं का. We can say, nowadays we say, आपण अलीकडे म्हणतो, but during that time you cannot argue. त्या काळामध्ये देवाशी असले वाद चालत नसायचे. ऐसा किधर होता है क्या. See, हालेलुया. God showed to all the children of Israel देवाने सगळ्या इस्रायली लोकांना दाखवलं what holiness meant for God. की पवित्रता म्हणजे देवासाठी किती महत्वाची आहे. He said, let my people know my glory. Let them revere my glory. तो म्हटला माझ्या लोकांना कळू दे ना की माझं वैभव किती मोठं आहे, माझा मान खरंच किती मोठा आहे. He wanted to be hallowed in them. In their death, he was glorified. त्याची इच्छा की त्यांच्या मरणामध्ये देवाचा गौरव झाला पाहिजे. Yes. वैभव, Nobody should say anything. कोणी काही बोलायचं नाही, त्यांच्या मृत्यूत पण गौरव देवाचा झाला पाहिजे. Amen.
Because God is right. कारण देव बरोबरच आहे. God is never wrong. देव कधी चुकत नाही. Put it in your heart and mind, God is never wrong. हे तुमच्या हृदयात आणि मनात कोरून ठेवा की देव कधी चुकत नाही. If God had faults in him, one day this star will fall on your head. अरे देवाचं चुका असत्या तर एके दिवशी तुमच्या डोक्यावरती सगळे तारे पडले असते. But it's not happening. पण तसं होत नाही. Amen. आमेन. आपल्या डोक्यावर काय काय पडतं इथं. हो. But see, the stars and all are not falling on our heads. आपल्या डोक्यावर कधी चांदण्या. एके दिवशी मी रात्री बाहेर गेलो आणि माझ्या डोक्यावर चंद्रच पडला. असं कधी झालं का? Papers read that meteors are flying every day. पेपर मध्ये काय काय येतं की हे पडलं ते पडलं, But it doesn't reach us. धूमकेतू पडले. आपल्यापर्यंत काही नाही बाबा. Amen. आमेन. आपण देवाला घेऊन फिरतो, आपल्यापर्यंत काय पोहोचणार आहे? And moreover, not anybody could come before him. आणि त्याच्या समोर जास्त म्हणायला गेलं तर त्याच्या समोर कोणी येऊही शकत God said नव्हतं. nobody can come to the veil. देव म्हटला पडद्यापर्यंत कोणी यायचं All नाही. cannot come to the altar. पडद्यापर्यंत वेदीपर्यंत सगळे येऊ शकत नाही. In fact, he said anybody who has blemish cannot come to me. ज्या कुणावर डाग आणि कलंक आहे त्यांनी माझ्याकडे यायचं नाही. झालं. आपल्यामध्ये किती लोक बाहेर पडले. संपलं. म्हणजे आपण चर्च को तालाही मारना पडेगा. हालेलुया. See, थोड़ा लंगड़ क्या आउट. Little blemish. हे थोडाही कलंक Forget नको. about that. Even a little patch on your hand, the priest will see you and then allow you. थोडाही कलंक नकोय, थोडाही डाग नकोय, हातालाही थोडाही कुठेही पॅच नकोय. याजकांनी पाहिला तर याजक म्हणणार बाहेर उभा राहा. Say, amen. आमेन. Because his sanctuary will become unclean. कारण त्याचं निवास मंडप अशुद्ध होईल. No imperfection could be brought before God. आणि कुठलीही अपरिपूर्णता, अधुरेपणा देवासमोर आणला जाऊ शकत नव्हता. People त्यावेळी. of such kind cannot officiate in the temple of God. असल्या पद्धतीची माणसं त्या काळामध्ये देवाच्या निवास मंडपात कार्यावर असूच शकत नसायची. नाही म्हणजे नाही. God is holy. देव पवित्र आहे. No unholy thing could come near him. अपवित्र गोष्टी, अपवित्र माणसं त्याच्या समोर येऊ शकत नाही. I'm हा talking नियम about the आहे. Old Testament. मी जुन्या करायला विषयी If बोलतोय. anyone was found with imperfection, जर कुणी अपरिपूर्ण सापडला forget about going to the holy place. He could not even come to the altar. तर पवित्र स्थानापर्यंत जाणं तर लांबच आहे. तो वेदीपर्यंत पण येऊ शकत नाही. I'm not talking about your morality being wrong, but I'm talking about even physically. मी तुमची नीती कुठेतरी चुकली याविषयी न बोलत नाहीये. शारीरिकरित्या पण मी बोलत आहे. Anybody maimed, anybody who has blemish cannot come close to the altar. म्हणजे कुणावरही कुठेही काही जर डाग आणि कलंक असेल तर तो वेदी जवळ सुद्धा येऊ So शकत you नाही. can पवित्र imagine, स्थान how लांब can आहे. he come close to God? मग आता देवाच्या जवळ कसा येणार आहे? See, today what a privilege we have. मग आज आपल्याला किती सुदैव लाभलंय. The lame and the weak and the physical defective people can come close to God. शारीरिकरित्या सगळी लुळी लंगडी पांगळी कशी माणसं देवाच्या जवळ येऊ शकतात. आज आपलं काय सुदैव आहे. In those times, women with the issue of blood could not even come close. त्या जमान्यामध्ये ज्या स्त्रियांना रक्तस्राव व्हायचा, महिन्यामध्ये मासिक पाळी यायची, त्या देवाजवळ येऊ शकायच्या नाही. See, but this woman with the issue of blood touched Jesus. Jesus did not become unclean. He पण healed her. या रक्तस्रावी स्त्रीनं जाऊन येशूला स्पर्श केला. येशू अपवित्र झाला नाही तर येशूनी तिला आरोग्य दिलं. See, this has some meaning. याच्या सगळ्या मागे अर्थ आहे. Spiritually, it also means आध्यात्मिकरित्या याचा अर्थ असाही होतो. people with sin in them cannot come close to God. ज्यांच्यात पाप आहे ती पाप असलेली माणसं देवाच्या जवळ येऊ शकत They नाही. had to bring a sacrifice first and then they could come in. प्रथम त्यांनी अर्पण आणायचं, पापार्पण द्यायचं, त्याच्यानंतरच ते देवाच्या जवळ यायचं, बोलू शकतात. Even the priests had to wash themselves by blood and water. याजकांना देखील रक्तानं आणि पाण्यानं स्वतःला धुवून स्वच्छ करायला लागायचं. Today there is no more of such a kind of law where people with physical disabilities cannot come close to God. आज आता अशा पद्धतीचा काही नियम राहिलेला नाहीये की जिथं शारीरिकरित्या समजा एखाद्या माणसाला काही व्यंग आहे, काय आजार आहे, तर तो देवाच्या जवळ येऊ शकत नाही. असले काही नियम आता राहिले नाही. Because today कारण आज we know आपल्याला माहित आहे Jesus has brought everything to a stop. येशूनी हे सगळं समाप्तीला आणलंय. He became the friend of sinners. तो पाप्यांचा मित्र झाला. Amen. आमेन. He walked with them, he talked with them, he ate with them. पाप्यांबरोबर चालला, बसला, त्यांच्याबरोबर जेवला. In those times, त्या काळात no strangers also could come near the tabernacle. कोणी अनोळखी माणूस पण निवास मंडपाच्या जवळ फिरकू शकायचा नाही. Otherwise, he would be put to death. नाहीतर त्याला मरण हे दंड. Even in Exodus 12, निर्गम 12वा अध्याय when देखील they applied blood to the doorpost, जेव्हा त्यांनी दाराला वेशीला रक्त लावलं, if there were strangers जर समजा ते अनोळखी or आहेत, aliens, कोणीतरी परके अनोळखी ओळखीचे नाहीत, they could come in and stay and partake of the
of the Passover, if they were circumcised, they entered the covenant of circumcision. जर त्यांनी सुंता करून घेतली, सुंतेचा नियम पाळला, तर ही अनोळखी माणसं, परकी माणसं आतमध्ये येऊन वलांडणाच्या भोजनात भाग घेऊ शकत होती. God said they should become God's people, and then they will be accepted only on the basis of the covenant of circumcision. ते म्हटला त्यांनी, त्या माणसांनी देवाची माणसं व्हायला हवं. याचा अर्थ त्यांनी सुंता करून घेतली तर त्यांना आतमध्ये येऊन वलांडणाचं भोजन घेण्यास परवानगी मिळेल. Even when the tabernacle in the wilderness had to be moved to a new location, अरण्यातलं निवास मंडप सुद्धा जेव्हा नवीन जागेला हलवायची वेळ आली, nobody could touch it. No common people could touch किंवा it. Only the Levites. त्या निवास मंडपाचं स्थलांतर करायची जेव्हा वेळ आली, त्यावेळेला असा ऐरा कोणी आला आणि त्यांनी हात लावून सगळं उचलून स्थलांतरित केलं असं नाही. फक्त लेवी म्हणजे लेवी. You cannot say, "Nee, मी volunteer करतो." No. असं नाही, मी व्हॉलेंटरी करतो. नाही. Only Levites will pick it up and place it फक्त back. लेवीच ते उचलणार आणि सांगितलं गेलंय त्या पद्धतीनं जाऊन ठेवणार. Any unauthorized person who comes near would be put to death. ज्याला ते करायचा हक्क आणि अधिकार दिला गेला नाहीये, तो जर हे करायला जवळ आला आणि त्यांनी जर या सगळ्याला हात लावला तर तो मरेल. See that? And they were so happy that they were privileged to carry things. आणि ते इतके स्वतःला सुदैवी मानायचे, आनंदी असायचे, असे जे कोणी की ज्यांना ह्या सगळ्याला हात लावायची परवानगी असायची, हे सगळं घेऊन जायची परवानगी असायची, ते स्वतःला इतके भाग्यवान आणि आनंदी मानायचे. And they could meet God only through the sanctuary. आणि केवळ निवास मंडपाद्वारेच त्यांची देवाशी भेट व्हायची. That required rules and regulations. आणि त्याच्या मागे बरेच कायदे आणि बरेच नियम असायचे. Praise the Lord. Amen. See, all these religious activities that you see today has तुम्ही come पहा, all from the Old Testament. आज सुद्धा या ज्या सगळ्या धार्मिक प्रथा आणि रूढी आपण सगळीकडे पाहतो, त्या कुठून आल्या? सगळ्या जुन्या करारातनं झालेल्या आहेत. David dancing before the ark. दावीद कराराच्या कोशासमोर नाचला. People dancing before the ark and taking it from one place to the other. आणि कराराच्या कोशासमोर लोक नाचू लागले. एका जागेवरनं तो कराराचा कोश त्यांनी दुसऱ्या जागेकडे See, स्थलांतरित it came केला. all from the Old Testament and separated into various religions. बेसिकली सगळं जुन्या करारातनं आलेलं आहे आणि मग शेवटी ते सगळं वेगवेगळ्या धर्मात गेलेलं आहे. Bible says Bible in म्हणतं, Deuteronomy 4 verse 7, अनुवाद 4:7, "For what great nation is there that has a God so nigh unto them as Jehovah our God is whensoever we call upon him." अनुवाद 4 अध्याय 7 वचन, का आम्ही जेव्हा जेव्हा यहोवा आमचा देव याला हाक मारतो, तेव्हा तेव्हा तो आमच्या जवळ जसा आहे तसा इतका जवळचा देव ज्याला आहे असे मोठे राष्ट्र कोणते आहे? Praise the Lord. That means याचा अर्थ, only Israel of all the nations of the world had this privilege to come closest to God. देशातल्या सर्व देशांमध्ये फक्त इस्रायली देशाला, फक्त इस्रायली राष्ट्रालाच हे सौभाग्य दिलेलं होतं की ते जिवंत देवाच्या इतक्या जवळ येऊ शकायचे. Yet it was not close. तरी ते फारसं जवळ नव्हतं. And yet that closeness had to be done with lots of rules and regulations. आणि तरी ती सगळी जवळीकता त्यांना बरेच सारे कायदे आणि नियम पाळून करायला लागायचे. Amen. आमेन. Some people have not even entered the first level काही लोक तर of intimacy with God. काही लोक तर देवाच्या जवळ यायच्या पहिल्या टप्प्यात सुद्धा आजवर आलेले नाही. If you have not even prayed for 1 hour, you have done nothing. एक तासभर सुद्धा आजवर तुम्ही प्रार्थना केलेली नाहीये, तर तुम्ही तर काहीच केलं You नाही have हो. not reached any level. तुम्ही तर कुठल्याच टप्प्यापर्यंत आजवर आला नाही. Are you understand people? कळतं That का मी काय 5 minutes म्हणतो? and 2 minutes prayer, ती 5 मिनिटाची that is 2 not मिनिटाची intimacy with God. ती 5 मिनिटाची 2 मिनिटाची प्रार्थना म्हणजे काय? देवाशी जवळीकता आहे काय? You need to spend quality time, sometime at least. कधी ना कधी देवासमोर जरा चांगला वेळ घालायला हवा, 1 तासभर वगैरे. Amen. आमेन. Sometimes just कधीतरी say 1 hour I'm going to spend. कधीतरी म्हणा ना देवाला की आज मी तासभर तुझ्या जवळ येणार आहे. Amen. आमेन. Psalm 145:18 says, स्तोत्र 145 त्यातलं 18वं वचन असं "The म्हणतं, Lord is nigh unto all them that call upon him, to all that call upon him in truth." स्तोत्र 145 त्यातलं 18वं वचन, जे सर्व यहोवाला हाक मारतात, जे सगळे सत्यतेनं त्याला हाक मारतात, त्यांना तो जवळ आहे. See, one version says, "Lord is near all those who give honor to his name, जे सारे त्याच्या नावाला मान देतात त्यांच्या जवळ देव आहे, असं एका भाषांतरात लिहिलंय. even to all who give honor to him with true hearts." जे सारे खऱ्या अंतःकरणाने देवाला See मान that. देतात त्यांच्या जवळ देव आहे, असं एका भाषांतरात लिहिलंय. So when you draw nigh to him, तर जेव्हा आपण देवा जवळ येतो, see that you have clean hands and clean heart. तेव्हा पहिलं तर हे बघा की हात स्वच्छ हवेत, हृदय स्वच्छ हवं. Bible says बायबल म्हणतं, in Ecclesiastes 5 verse 1, उपदेशक 5वा अध्याय त्यातलं पहिलं वचन, "Keep thy foot
when thou goest to the house of God Hallelujah. and be more ready to hear. उपदेशक 5 अध्याय पहिलं वचन. तू देवाच्या मंदिराला जाताना आपला पाय सांभाळ, का ऐकायला जवळ येणे हे मूर्खांचे यत्न देणे यापेक्षा बरे आहे. Praise the Lord. आमेन. Be more ready to hear God. ऐकायला जवळ ये. Amen. मंदिरात जाताना पाय सांभाळ आणि ऐकायच्या तयारीने ये. Amen. Amen. Jesus said, Peter, I have to wash your feet. येशू म्हटला, पेत्रा मला तुझे पाय धुवायला लागणार आहेत. You don't need to take a bath now, तू आता आंघोळ करायची गरज नाही, but washing of the feet is necessary. पण पाय धुवायला पाहिजेत तुझे. And here it says, इथे लिहिलंय, when you come to church, जेव्हा तुम्ही चर्चला येता come to hear. ऐकायला या. Amen. Amen. Otherwise it's pointless. नाही तर काही फायदा नाही होत. We have to come to hear God. चर्चला यायचं, मंदिरी यायचं, तर देवाचं ऐकायला यायचं, नाही तर फायदा नाही. In other words, दुसऱ्या शब्दात you have to watch your steps, तुम्ही आपली पावलं सांभाळायची give your mind to what you're doing. आणि तुम्ही जे करताय त्यामागे जरा मन ठेवायचं की Watch मी your काय steps. करतोय, मी काय पावलं उचलतोय, या सगळ्याकडे थोडंसं लक्ष लावायचं. Just don't go casually to Him. असं सहजासहजी कॅज्युअली त्याच्याकडे येणं नाही. Keep your heart and mind in proper frame. हृदय आणि मन योग्य आकृतीत ठेवायचं. Amen. आमेन. Act with care and caution. आणि सांभाळून जपून वागायचं आणि करायचं In a way that we don't offend Him. अशा रीतीनं की कुठं देवाला आपण वाईट वाटेल असं करू नये. Even while you're seated here, तुम्ही इथे बसलेले असतानाही our thinking should be in such a way that we don't offend Him. आपले विचार सुद्धा डोक्यातले असे असायला हवे की आपण कुठेही देवाला नाखुश करता, नाराज करता कामा नये. Come with a very broken heart and a humble heart. अगदी नम्र आणि अगदी तुटलेलं हृदय घेऊन चर्चला यायचं. Lord, म्हणायचं, I have प्रभू come to hear you. मी तुझं ऐकायला आलोय. Speak, Lord. बोल प्रभू. Where I have to change, I will change. जिथे कुठे मला बदलायला हवं मी बदलीन, But I want to draw nigh to you. पण मला तुझ्या जवळ यायचं आहे. Praise the Lord. आमेन. Like we say, you have to watch your step with the जसं- new boss. जसं आपण म्हणतो ना की नवीन बॉस असेल तर नवीन बॉस बरोबर जरा जपून असं म्हणतो ना आपण. Amen. आमेन. He's a new boss, so अरे, watch your step. नवीन बॉस आहे तो, सध्याला नवीन मालक आलेला आहे, जरा जपून. He won't take your late coming to work. आणि तो Whatever. तू जर कामाला उशिरा आला तर नवीन बॉस ते सगळं खपवून घेणार नाही. बॉस सध्याला नवीन आहे, जरा पावलं सांभाळून, Watch your step. पावलं सांभाळून. Don't miss the class. आणि क्लास चुकवू नको, वेळेत ये, पंचिंग टाइम झालं पाहिजे. Praise the Lord. Amen. So you need to watch your step when you come to God. तसं देवाकडे येताना आपण पावलं सांभाळायला हवीत. Don't say or do anything that will cause you trouble. असं काही करू नका, असं काही बोलू नका की ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. Second point. दुसरा मुद्दा, What happens when we draw away from God? आपण देवापासून लांब गेलं तर काय होतं? Some like Peter are following Christ but afar off. काही माणसं पेत्राप्रमाणे ख्रिस्ताच्या मागे चालतायत पण लांबून. You know how Peter, when Jesus was captured, पेत्र जेव्हा येशूला अटक करण्यात आली, what happened? काय झालं? Peter was far away from Christ. पेत्र लांब होता ख्रिस्तापासून And so he fell. आणि म्हणून तो पडला. See, some people don't want to be cut off from Christ completely, काही लोकांना ख्रिस्तापासून पूर्ण लांब जायचं नसतं, पूर्ण कापलं जायचं but नसतं. they're not willing to follow him also close enough. काही लोकांना ख्रिस्तापासून पूर्ण लांब राहायचं नसतं, पण पाहिजे तेवढे जवळही येत नसतं. Why? का? They don't want to run the risk of suffering persecution in his name. कारण त्यांना काही धोका पत्करायचा नसतो की येशूच्या नावात कुठं आपले छळ व्हायला लागले, त्रास व्हायला लागला तर ते सगळं आपल्याला नको. आपल्याला लांबून I am लांब, not cut off from Christ. मी ख्रिस्तापासून कापला कुठे, मी I am with Christ. मी ख्रिस्ताबरोबरच आहे, But I will not come close पण also. मी जवळ येणार नाही, लांबून. Amen. आमेन. Little far off Christians. मी थोडासा लांबचा ख्रिस्ती आहे. Amen. Amen. Were you with Jesus? No, I was not. God promised. I don't know who Jesus तू is. येशू बरोबर होता का रे? नाही नाही, मी येशू म्हणजे ना, आई शपथ, देवा शपथ, मी ते येशू बरोबर But नाही. you are walking with Jesus 3 अरे years. पण आम्ही तुला येशू बरोबर चालताना पाहिलं 3 वर्ष. No, but I was not close to him. नाही नाही, मी चाललो पण मी त्याच्या जवळचा नाहीये. जवळचं जेम्स जॉन असेल. ते याकोब योहान जवळचे I असते. was little far मी away. नाही मी आपलं I लांब. don't know what they talked also. मला माहित नाही ते लोक असं जवळचं घनिष्ठ काय काय बोलतात ते मला काय माहित नाही. Praise the Lord. म्हणजे त्यांचं See, आतलं मला नाही माहित. either you are with Jesus or you are not. असं हातून चालत नाही काही. एक तर येशू बरोबर आहे, नाही तर नाही. There is no in between steps. अशी मधली कुठली जागा नसते. Amen. Amen. We are with Christ. Yes. एक तर आपण ख्रिस्ता बरोबर आहे म्हणजे आहे. We have seen you with Christ. Yes. हो, मी तुला येशू बरोबर पाहिलं रे, पाहिलं मी होतोच म्हणून. मी होतो कोण सांगितलं नाही हा, म्हणून. मी होतोच म्हणजे मी तुला चर्चला जाताना शनिवारी हो मी जातो म्हणून पाहिलं. See? मला काय लाज आहे? Yes, I go to church. मी जातो ना चर्चला. I am a Christian. मी ख्रिस्ती आहे. काय ख्रिस्ती का? हो ख्रिस्ती. I am a believer. मी बिलीवर आहे.
Praise God. आमेन. Somewhere you have to take a stand, isn't it? कुठेतरी आपणही जागा घेऊन उभं राहायला हवं ना. If not today, at least before you die. आज नाही तर मरण्या अगोदर कधीतरी जागा घेऊन धड उभं राहायला. मेंगळडा आणि पेंगळडा अर्ग किती दिवस. Amen. And be bold enough to say, I belong to Christ. आणि थोडं तरी धाडस गोळा करा असं म्हणायला लोकांसमोर की मी येशूच आहे. Amen. आमेन. एवढं तरी काय घाबरायचं Philippians 1:29 says, आणि लाजायचं. फिलिप्पी 1:29. For unto you it is given in the behalf of Christ, not only to believe on him, but also to suffer for his sake. Not just believing, but see, be ready to suffer for his sake. फिलिप्पी पत्र पहिला अध्याय 29 वचन. कारण ख्रिस्ता करता तुम्हावर हा उपकार झाला की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. इतकेच केवळ नाही तर त्याच्या करता दुःखही सोसावे. इतकेच केवळ नाही. इतकेच केवळ नाही. Yes, I believe in Jesus, but you know, I'm not very close. मी येशूवर विश्वास ठेवतो पण मी येशूच्या जवळ नाहीये. See, you have to be ready to suffer for his sake. असं नाही मजा येशू बरोबर सगळी मजा, पण कधी जर काही त्रास सोसायची वेळ आली तर ती पण तयारी पाहिजे. Some are far off. काही लोक लांबूनच दुरून डोंगर साजरे. Why do people who had been close to God suddenly seem to be far from him? का बरं देवाच्या जवळ असलेली माणसं अचानक कधीतरी देवापासून अगदीच लांब गेल्यासारखी There are many दिसतात. reasons. बरीच कारण त्याच्या मागे But it असतात. doesn't happen in a day. पण एका दिवसात हे सगळं होत नाही. It comes as a result of daily missing God. दररोज देवाला आपण चुकवलं, दररोज देवाला आपण चुकवत राहिलो तर हळूहळू करता मग देवापासून आपण कुठेतरी भरकटत लांब जातो. That's what Bible says in Matthew 14:54 of Peter. मत्तय 14:54 मध्ये पेत्राविषयी असं लिहिलंय. And Peter followed him afar off. पेत्र लांबून येशू समवेत चालला. So it doesn't come तर in a day, it comes over a period of time. हे एका दिवसात होत नाही. हे सवयीचे परिणाम असतात. टाळमटाळ You know, in the kitchen, स्वयंपाकघरात a drain does not become blocked suddenly in one day. अचानक आपला ड्रेन पाईप जो असतो किचन मधला सिंकचा किंवा मोरीचा तो एका दिवसात तुंबत नाही. Little. थोडं अन्न थोडं उष्ट रोज When it त्याच्यात starts accumulating and you don't clean it. थोडं उष्ट कंटाळा आला. आज ते खरगट काढून ना कचऱ्याच्या डब्यात टाकायला आज मी ते सिंक मध्ये फेकला. Over time, करता ब्लॉक. without being constantly clean, one day you find yourself, you have a blockage. आणि मग रोज थोडं खरखट त्याच्यामध्ये टाकून एके दिवशी काय होतं माहित नाही मोरीचा पाईप आज तुंबलाय. You cannot just say one morning, I don't know how this wild tree is standing before in my garden. एके दिवशी सकाळी अगदी उभं राहून आपण असं नाही म्हणू शकत की अरे चा एवढं मोठं झाड माझ्या मला माहितच नव्हतं. अरे मला माहित नाही एवढं मोठं झाड माझ्या बागेत आज 5 कसं? years it takes to grow that way. एवढं मोठं झाड आज माझ्या बागेत कसं म्हणजे काय एका दिवसात आलंय का? 5 वर्षांनी मोठं झालं. Amen. It's not like the jack and the beanstalk that it just grows overnight. असं एका रात्रीत काही वाढत नसतं. ते फक्त पिक्चर मध्ये. Amen. एक दिन में खाली पिक्चर में होता. And not in one day, 3 hours they have to finish it. हा एक दिवस पण नाही 3 तासाचा शो. अलीकडे तर 2 आणि 2.5. See, it may remain in the ground for a long time. खूप वेळ ते जमिनीत राहील. And then it grows up. मग ते वाढतं. Praise the Lord. आमेन. That tiny shoot gives the right conditions, given the right conditions can grow into mighty trees. छोट्याशा रोपट्याला योग्य ते वातावरण योग्य तो परिसर दिला की ते असं वाढायला लागतं. होता ते मोठं डोलदार होतं. Amen. Amen. And the final fall comes after there has been repeated self-indulgence of the flesh. आणि स्वतःहून स्वेच्छेनं जर शरीरामध्ये देहामध्ये आपण स्वेच्छेनं मुद्दामून चुका करतच राहिलो तर मग शेवटी असे आपण प्रभूपासनं इतके लांब जातो की बस. Sometimes it is sin also that keeps us from prayer. कधी पाप देखील आपल्याला प्रार्थना करू देत नाही. And we think because of this sin I cannot approach God. आणि आपल्याला असं वाटायला लागतं की मी तर पाप केलेलं आहे या पापापायी मी आता देवासमोर येऊ शकत नाही. But how wrong we are. आपण किती चुकलेलो आहे. See, with your sin you need to go to God and cleanse yourself and he will give you power not to sin again. पाप जर आपल्याकडनं झालेला आहे तर पापापायी मी देवाकडे जाऊ शकत नाही हा विचार चुकीचा आहे. पाप झालेला आहे म्हणून देवाकडे ये. Yes. त्या पापाची देवाला क्षमा माग आणि देवाच्या जवळ येत राहा. Amen. Amen. Because see, if you don't go to him, who will strengthen you from आपण that sin? जर देवाजवळ आलोच नाही तर आपल्याला शक्ती देणार कोण?
It is the devil who tells you you have sinned, don't go to God. सैतान आपले कान भरतो आणि म्हणतो तू पाप केलं, तू देवाजवळ जाऊ नको. And here Jesus is sitting with sinners. इथे येशू पाप्यांबरोबर बसलाय. See, he wants to strengthen you. कारण त्याची इच्छा आहे की तुला शक्ती द्यावी. You take your sin to God तुम्ही तुमची पाप देवाकडे घेऊन जा and say, you strengthen me in this. आणि देवाला सांगा की माझ्याकडनं हे चुकलेलं आहे, पाप झालेलं आहे, मला क्षमा कर येशूच्या रक्ताने धु आणि मला शक्ती दे की माझ्याकडनं असं परत होऊ नये. In this area I want to come out. या भागामध्ये मला विजय हवा, मला या भागावर मात करून बाहेर And पडायचं you have to come out. आणि तुम्ही या भागातनं त्या पापातनं बाहेर If पडायला you really हवं. want God to use you, you have to come out. जर खरोखर तुमची इच्छा असेल की देवानी तुम्हाला वापरावं, तर ज्या काही चुकान जे काही पाप तुमच्याकडनं सारखं सारखं होत आहे त्यातनं कुठेतरी तुम्हाला क्षमा मागून कायमची सुटका तर घ्यायलाच You लागेल. cannot keep it as a pet. आणि एक पाळलेलं पाप आहे हे माझं असं ठेवून चालत नाही. Amen. One day you have to set yourself free from it. पाप पाळीव नसतात. आणि एके दिवशी का होईना तुम्हाला त्या पापांपासून सुटकाही घ्यावीच लागेल की आजपासून हे सगळं पाप बंद म्हणजे बंद, नाही म्हणजे नाही. Praise God. आमेन. And Jesus had warned Peter. आणि येशूनी पेत्राला सूचना दिली होती. And Jesus said, Peter, Satan has asked of you to sift your. येशू पेत्राला म्हटला होता की पेत्रा बघा सैतान तुला मागत आहे गव्हासारखं चाळायला. Why? Peter was weak. का? कारण की पेत्रा अशक्त होता. But Jesus said, I prayed for you. पण येशू म्हटला मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे पेत्रा. Amen. आमेन. Not that he may not fall, but after falling he may return back. असं काही नाही की त्यांनी पडू नये, तर त्यांनी पडल्यानंतर येशूकडे परत यावं म्हणून पेत्रा मी तुझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे. But then Peter too needed to pray that he may not fall. isn't पण पेत्रानी प्रार्थना करायची गरज होती ना की मी पडू नये. And Jesus knew he wouldn't pray. आणि येशूला माहिती होतं की पेत्र काही प्रार्थना करणार नाही. Sometimes कधी कधी when somebody tells us एखादा येऊन जेव्हा आपल्याला सांगतो that you are weak in this area, be careful. की समजा कोणीतरी येऊन आपल्याला सांगतंय की या भागात तू अशक्त आहेस, तू इथं इथं सांभाळून राहा. And don't worry, I'm praying for you. काळजी करू नको, मी तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे. That doesn't mean now your responsibility is over. याचा आता असा नाही काही की आता हे लोक प्रार्थना करणार, माझी जबाबदारी संपली. No, you have to pray for yourself. तू पण स्वतःसाठी प्रार्थना करायला हवी. You should show interest. तुझी तू पण प्रार्थना करायला हवी ना, तूही पण थोडा इंटरेस्ट दाखवायला हवा. Somewhere Jesus was warning him. कुठेतरी पेत्राला येशू सूचना करत होता, जागृत करत होता. And Peter did not heed to the Lord's warning. पण पेत्रानी मात्र येशूच्या सूचना स्वीकारल्या नाही. Amen. आमेन. Jesus said, pray that you may not enter into temptation. येशू म्हटला प्रार्थना करा की तुम्ही मोहात पडू नये. Praise God. Amen. Every day we need to pray. रोज आपण प्रार्थना करायला हवी. Lord, प्रभू I don't want to enter into temptation. मला मोहात नाही पडायचं. Amen. आमेन. And Bible says after Jesus spoke to them आणि बायबल म्हणतं येशू त्यांच्याशी बोलल्यानंतर in the garden of Gethsemane outside he finds them sleeping. गेत्सेमनी बागेत बाहेर त्यांना येशूला हे सगळे झोपलेले सापडले. And Jesus said, Peter, Simon Peter, you are sleeping. आणि येशू म्हटला शिमोन पेत्रा तू झोपलाय. He was telling Peter. तो पेत्राला म्हणाला. He didn't tell others, he told Peter. दुसऱ्यांना नाही बोलला, पेत्राला बोलला झोपलाय. Could he not watch 1 hour? एक तास नाही जागा राहायला जमलं. That means Peter never prayed 1 hour. याचा अर्थ पेत्रांनी एक तास प्रार्थना कधी केलीच नव्हती. See, when Jesus had warned him, he could have prayed. येशूनी जेव्हा त्याला सूचना दिली होती त्याला तो प्रार्थना करू शकला But असता. praise God, he came out of this weakness after the day of पण Pentecost. देवाला धन्यवाद, पेंटेकॉस्टच्या दिवसानंतर या सगळ्या अशक्तपणातनं कमजोरीतनं पेत्र बाहेर पडला. Sometime we have to come out of all these rubbish. तर कधी ना कधी या सगळ्या गोंधळातनं, या सगळ्या पापातनं, या सगळ्या घाणीतनं आपण बाहेर पडायचं असतं. Amen. Amen. Sometime we have to take life seriously. कधी ना कधी जीवन गांभीर्याने घ्यायला हवं. Yes, I'm going to pray. की हो मी प्रार्थना करणार I've only आहे. been saying, but today I will really do हो it. मी नुसतं बोलत आलोय पण आजपासून मी खरंच करणार आहे. Amen. आमेन. Watch you and pray lest you enter into temptation. Jesus. जागृत राहून प्रार्थना करा नाही तर मोहात पडाल, येशू म्हणाला. Jesus said, your spirit is willing, but your flesh is weak. येशू म्हटला आत्मा तुमचा उत्सुक आहे पण देह तुमचा अशक्त Somehow आहे. you have to conquer that flesh. कसं तरी करून या अंगावर जरा मात करा, विजय मिळवा. And our Lord's gentle rebuke should have been a warning to Peter. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने एक मृदू अशी जी सूचना आणि एक गजर जो पेत्रासाठी वाजवला तो पेत्राने ऐकायला हवा होता, त्याच्या चांगल्यासाठीच होता तो. But he was caught up in the heaviness of sleep at that time. पण एवढी झोप त्याच्या डोळ्यांवर तेव्हा आलेली की But that बस. time he should be praying. पण त्यावेळेला त्याने प्रार्थना करत बसायला हवं होतं See, ना. there was heaviness. See, if Jesus didn't say, oh, I know you have heaviness in you, so don't pray. He Yeshua still said- said, pray. येशू त्याला असं नाही म्हटला की अरे तुझे डोळे झोपेनं जड झालेले आहेत, तू झोपून जा. नाही, येशू म्हटला तू तरीही प्रार्थना कर. Yes, you couldn't pray for 1 hour, he's saying. एक तास तू प्रार्थना नाही करू शकला. So at times you may feel very drowsy. तर कधी कधी तुम्हाला अगदी खूपच झोप आल्यासारखं होईल. Yet wake up.
खूपच अशी डुलकी येईल तरी जागा राहायचं. Because there won't be a time when you won't feel drowsy. कारण की अशी वेळ तर कधी जीवनात येणारच नाही की जेव्हा आपल्या सारख्यांना डुलक्या येत नाही. Especially when you are in the times of prayer, you will be more drowsy. खास करून प्रेयरला बसलं की जांभया सुरू. Amen. So you need to break this habit असं नाही, या सवयी तोडायच्या and we need to get back to God. आणि देवाकडे परत यायचं. Praise God. Amen. See, he just could not keep his eyes open. त्याला त्याचे डोळे उघडे ठेवायलाच होईना. Amen. But see, if he had really taken it seriously, पण जर पेत्रानी खरोखर हे सगळं गांभीर्याने घेतलं असतं we would have seen a different ending. तर आपल्याला समाप्ती वेगळी दिसली असती. Because he forsook Jesus and fled. कारण की त्याने येशूला सोडलं आणि पळून गेला. Then he followed Jesus. मग येशू मागे चालला, But still he was afar पण off. लांबून 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 लांबून. Then he sat with the wrong crowd. आणि मग जाऊन बसला चुकीच्या लोकात. Then he started cursing himself. आणि मग स्वतःला शाप द्यायला लागला. Then he denied the Lord. आणि मग प्रभूला नाकारलं. See, so many things happen. म्हणजे बरंच काही झालं. Amen. Amen. So you need to come close to God तर असं नाही, आपण देवाच्या जवळ यायची गरज आहे. every day. मी देवाच्या जवळ रोज यायची गरज आहे. Sometimes we feel कधी कधी आपल्याला वाटतं nothing wrong is happening in my life. Why should I draw close to God? माझ्या जीवनात काही चुकीचं होतच नाहीये, तर मी कशाला देवाच्या जवळ जाऊ. Suddenly when something happens, अचानक काही झालं तर then you start fumbling and mumbling and then your prayer doesn't even reach to the clouds. अचानक जीवनामध्ये काही गडबड व्हायला लागली तर मग बोबडी वळेल आणि मग पाय इतके जड होतील प्रार्थनेला बसायला. Amen. And your prayers don't reach anywhere. आणि मग प्रार्थना कुठेच पोहोचत नाही, स्वर्ग तर फार लांब आहे. Praise God. So if you are habituated in reaching somewhere to the sky, you have every chance of तर reaching असं to नको, God. आभाळापर्यंत कुठेतरी पोचायचा प्रयत्न रोज केला तर ती चांगली सवय रोज लागून आपण देवाच्या जवळ येतो. Praise the Lord. आमेन. So sometimes, because of Peter's arrogance, he thought that things will go fine. कधी कधी पेत्राच्या उद्धट स्वभावापायी त्याला असं वाटायचं की नाही सगळं बरोबरच. Everybody will leave you, but I will not leave. सगळे तुला सोडतील येशू, मी तुला कधी सोडणार नाही. Amen. And then suddenly Jesus has to say, and then we don't listen to that also. आणि मग अचानक येशूला काहीतरी बोलायची वेळ येते, येशू बोलतो, आपण तेही ऐकत नाही. Amen. We have to listen to what God is telling us. असं करायचं नाही. देव बोलतो, देव आपल्याला जे सांगतो ते आपण ऐकायचं. Amen. आमेन. And sometimes God shakes our very easy nature and puts us in such tight corners that we are forced to pray for several hours. आणि कधी कधी देवा आपला बिनधास्त स्वभाव जो असतो ना, तो असा हादरवून सोडतो, पायाखालची जमीन हादरवतो अशासाठी की कुठेतरी आपण गंभीर होऊन थोडंफार प्रार्थनेला बसायला सुरुवात करायला हवी. Amen. आमेन. Some people think nothing goes wrong with me and it will never go wrong. I have faith. काही बिलीवर लोकांचं मत असं पडतं, माझ्या जीवनात कधी काही चुकीचं होतच नाही, माझा दांडगा विश्वास आहे देवावरती, माझ्या जीवनात कधी चुकीचं होत नाही. And then we find the excuse out of prayer. आणि मग आपण त्या लोकांना ही कारणं कुठेतरी लावताना पाहतो की प्रार्थनेला ते येणार नाही, Because faith प्रार्थनेला is बसणार more नाही. easy to apply than applying prayer. कारण प्रार्थना करणं जरा अवघड असतं ना, विश्वास वापरणं सोपं असतं. Sometimes कधी कधी our faith has limitations विश्वासाला मर्यादा where असतात. prayer can reach to God. पण लक्षात ठेवा, कधी कधी विश्वासाला मर्यादा पडतात, पण प्रार्थना मात्र आभाळ फोडून वर जाते. Praise God. Amen. Amen. And so when you pray, तर जेव्हा आपण प्रार्थना करतो, God can do things that you will never think anybody can do for you. देव अशा काही गोष्टी आपल्या जीवनात करून दाखवेल ना की आपण कधी कल्पनाही केली नसेल या गोष्टी माझ्यासाठी कोणी करू शकेल. Paul says पॉल म्हणतो in 1 Corinthians 10:12, 1 करीन 10:12, wherefore let him that thinketh he standeth take heed lest he fall. 1 करीन 10 अध्याय त्यातलं 12 वचन संत पॉल आपल्याला सांगत आहे. म्हणून ज्याला असे वाटते की आपण उभे आहोत त्याने पडू नये म्हणून सांभाळा. So Peter did not follow the Lord's warning to pray. तर पेत्रांनी काही प्रभू येशूची सूचना की तू प्रार्थना कर ही सूचना ऐकली नाही, पाळली. Jesus said, pray that you may not enter into temptation. येशू म्हटला होता प्रार्थना कर की तू मोहात पडू नये. And Bible says after praying he came and find them sleeping. आणि बायबल म्हणतं येशू प्रार्थना करून बाहेर आला तर येशूला असं आढळलं की हे झोपलेले आहेत. And Jesus said to Simon Peter, you are sleeping. आणि येशू त्या सगळ्यांमधनं फक्त शिमोन पेत्राला बोलला, शिमोना तू झोपलाय. You are sleeping. तू झोपला. I had already told you. मी तर तुला सांगितलं होतं. Satan desires of you to sift you as wheat. सैतानाला तू हवाय, मी तुला विशेष सूचना दिली होती ना, तू झोपला. See, but still you are sleeping. तरी झोपला. Amen. Amen. Sometimes कधी-कधी. you get a wake up call from the Spirit. गजर येतो आत्म्याच. Amen. Pray, get up and pray. की उठ प्रार्थना कर. Amen. There are many times when God has
by the Holy Spirit, He has prompted me to pray. अनेक वेळेला देवाने पवित्र आत्म्याद्वारे मला सुचवलंय की उठ आणि प्रार्थना कर, And I have prayed. आणि मी प्रार्थना केलेली आहे. And sometimes you have to be obedient in prayer. आणि कधी कधी प्रार्थनेत आज्ञापालन हवं. You may not know what you are praying for. तुम्हाला कळणार नाही तुम्ही कशासाठी प्रार्थना करताय. But sometimes when you obey God, God reveals you things more further. पण कधी कधी आपण देवाचं आज्ञापालन केलं तर देव पुढे गोष्टी आपल्याला प्रकट करतो. Praise the Lord. आमेन. Amen. आमेन. And sometimes you say, no, I don't, God is not telling me anything, let me sleep back. कधी कधी आपण म्हणतो नाही, देव मला काही सांगतच नाहीये तर मला झोपू दे. Amen. आमेन. But obedience is very important. असं नव्हे, आज्ञापालन महत्वाचं आहे. He has told me, you see, you will not just get up at nights. रात्रीला तुम्ही असेच तर उठणार नाही Unless, ना. of course, you saw a bad dream. हा, काही वाईट स्वप्न वगैरे पडलं तर तुम्ही दचकून उठाल, Or you want to go to the washroom. किंवा जर बाथरूमला जायचं असेल तर उठाल. रात्रीचं बाकी असं तर कोणी उठत नाही. But suddenly you wake up. अचानक कधी कधी रात्री आपण उठतो. As a believer, बिलीवर या नात्याने you should be very prompt in understanding something coming from God. एकदम आपण प्रॉम्प्ट असलं पाहिजे की देवाकडनं आपल्याला काहीतरी देव सांगायला पाहतोय का हे Amen. बघायचं. And you just say, Lord, आणि म्हणायचं, प्रभू I don't know why you are trying to get my attention. मला माहित नाही तू माझं लक्ष का वेधून घेतोय. If there's anything, I'll pray in the Holy Ghost. काय असेल तर मी पवित्र आत्म्यात अन्य भाषेत प्रार्थना करीन And just pray. आणि अन्य भाषेत बोला. And after some time, काही वेळाने if it's from God, देवाकडनं जे असेल you'll sense peace in your heart तर हृदयात शांत वाटेल and then just sleep आणि off. मग झोपा. See? And if you keep on doing that, असं जर करत राहिलात God will be very, very attracted towards you. देव खूप तुझ्याकडे आकर्षित होईल. And He will start revealing many other things to you. आणि देव बऱ्याच गोष्टी तुला इतर प्रगट करायला And He will start drawing nigh to you. आणि देव तुझ्या जवळ यायला लागेल. See, I'm trying to show you how you can please God in approach मी to God. तुम्हाला हे दाखवत आहे की देवाकडे येणं हे कशा पद्धतीनं यायचं असतं हे मी तुम्हाला सांगतोय. Isaiah 1:4 says, यशया पहिला अध्याय 4 वचन. they have forsaken the Lord, they have provoked Him unto anger, they are gone away backward. यशया पहिला अध्याय आणि त्यातलं 4 वचन. इस्रायलाच्या पवित्राला त्यांनी तुच्छ मानले आहे, ती मागे फिरली आहेत. See, mage. यहोवाला त्यांनी सोडलेले आहे. See, they provoked Him. See, you provoke God when you go back. तुम्ही जेव्हा माघार घेता, तुम्ही देवाला रागे भरवता. आपण पूर्ण वाचू. पापी राष्ट्र, अन्यायाने भारावलेले लोक, दुष्कर्म्यांचे संतान, भ्रष्टाचार करणारी लेकरे, त्यांनी यहोवाला सोडलेले आहे. इस्रायलाच्या पवित्राला त्यांनी तुच्छ मानलंय आणि ते मागे फिरलेले आहे. मागे फिरलेले. Isaiah 17:10 and 11. यशया 17, 10 आणि 11. Because thou hast forgotten the God of thy salvation and hast not been mindful of the rock of thy strength, therefore shalt thou plant pleasant plants and shall set it with strange slips. In the day shalt thou make thy plant to grow, in the morning shalt thou make thy seed to flourish, but the harvest shall be a heap in the day of grief and of desperate sorrows. यशया 17, 10 आणि 11. कारण तू आपल्या तारणाच्या देवाला विसरलास आणि आपल्या सामर्थ्याच्या खडकाला आठवले नाहीस. यामुळे तू रम्य रोपे लावली व अन्य देवाची कलमे ठेवली. त्या दिवशी तू आपले रोप उगवले आणि पहाटेच आपले बीज रुजवले, तरी दुर्दशेच्या व भारी शोकाच्या दिवशी कापणी नाहीशी होईल. Did you see that? बघा, That's why sometimes then blessings don't reach to us. म्हणून कधी कधी आशीर्वाद आपल्यापर्यंत पोचत नाहीत. Amen? It doesn't reach to us. आशीर्वाद म्हणूनच कधी कधी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. Every blessing has to come from God. प्रत्येक आशीर्वाद देवाकडनं यायला हवा, At least for us believers. कमीत कमी आपण बिलीवर लोकांसाठी. And it has to reach to us only through prayer. आणि फक्त And drawing nigh to प्रार्थनेद्वारे, God. आणि फक्त प्रार्थनेद्वारे आणि देवाच्या जवळ येऊनच तो आशीर्वाद आपल्याला मिळायला हवा. Amen. आमेन. In Jeremiah 2:25, इर्मया 2:25. withhold thy foot from being unshod and thy throat from thirst, but thou said, there is no hope. No, for I have loved strangers and after them will I go. इर्मया 2:25. तू आपले पाय अनवाणी राहू देऊ नको आणि आपल्या घशाला कोरड पडू देऊ नको. तथापि तू म्हणालीस, आशा नाहीच खरी, कारण मी परक्यावर प्रीती केली आहे आणि त्यांच्या मागे मी जाईनच. See, God is saying, look at your shoes, they are worn out. Your throat is parched from running here and there. देव म्हणतोय की तुझ्या घशाला कोरड पडलेली आहे, तुझ्या चपला झिजलेल्या तिकडे तिकडे फिरून. You are worshiping
strange gods. तू विचित्र देवांची आराधना करत आहेस. And I said, stop, but you don't listen. आणि मी म्हणतोय थांब, पण तू ऐकत नाहीयेस. What is our strange God? What is our strange आपले God? विचित्र देव कोण आहेत? Is it money, name, fame, work, whatever, friendship or company or आपले whatever? विचित्र देव कोण आहेत? पैसा, मैत्री, प्रसिद्धी, काय? These all things can wait. या सगळ्या गोष्टी थांबू शकतात. But God should not be made to wait. देवाला वाट नाही पाहायला लावायची. Amen? Amen. Everything can wait. बाकी सगळं वाट पाहू शकतात, देवाला वाट नाही पाहायला लावायची. Because the more you run after all these things, the less time you have in hand to meet God. कारण जेवढं या सगळ्या गोष्टींच्या मागे तुम्ही धावत राहाल, तेवढं कमी कमी वेळ तुम्हाला देवाला भेटायला मिळेल. And finally you will have unshod shoes and parched throat. आणि शेवटी अनवाणी व्हाल आणि घशालाही कोरड And पडेल. God says these are like, in Ezekiel 16:32, these are like a wife that commits adultery, which takes strangers instead of her husband. याचकेल 16 त्यातलं 32 वचन आपण वाचणार आहोत. जी चार कर्मिणी बायको आपल्या पतीच्या ठिकाणी परक्यांना आपल्या जवळ घेते, तशी तू आहेस. See that. God is saying, I am your only husband. ते म्हणतो तुझा पती मी एकटाच आहे. I am your alone husband. ते म्हणतो तुझा पती मी एकटाच आहे. Amen? आमेन. A wife should go to a husband. That's what he is trying to tell us. तो काय सांगायचा प्रयत्न करत आहे? पत्नीनं आपल्या पतीकडे, बायकोनं आपल्या नवऱ्याकडे गेलंच पाहिजे. Amen? That means, म्हणजे he's saying you need to be attracted towards me. तो म्हणतोय तू माझ्याकडे आकर्षित झाली पाहिजे. Amen? आमेन. Every day, रोज. as the wife meets the husband, जसं बायको नवऱ्याला भेटते, we should meet God. तसं आपण देवाला भेटायचं Every day. रोज. I mean, see the standard that God is looking forth from us. म्हणजे काय स्टँडर्ड देव आपल्याकडनं अपेक्षित ठेवत आहे बघा. It's saying you look to that comparison of a husband and wife तो relationship. म्हणतोय पती पत्नीचं नातं कसं असतं ते डोळ्यासमोर ठेवा. That kind of relationship I want to have with you. आणि तसं नातं मला तुमच्याशी साधायचं A आहे. spiritual relationship. आध्यात्मिक. And how we need to do it then? आणि आपण हे कसं करायचं मग? Every day meet him. रोज त्याला भेटायचं, Every day talk to him. रोज देवाशी बोलायचं. Wherever you are, you talk to him. जिथे कुठे तुम्ही असाल देवाशी बोला. Lord, म्हणा प्रभू I am so happy with you. मी खूप तुझ्या बरोबर आनंद. Lord, I love you. That प्रभू माझं तुझ्यावर प्रेम आहे, धन्यवाद. I mean, even when you say, Lord, I love you, something happens in you. जेव्हा तुम्ही एवढंही बोलता ना की प्रभू माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हटलं तरी आपल्यात काय काय होतं? Why that happens in us? का होतं? Because if something happens in God, it touches us. There is a reaction in us. का आपल्यात काय काय होतं त्यावेळेला? कारण की तसं म्हटल्यावर देवात काय काय व्हायला लागतं आणि त्याचे पडसाद आपल्यावर पडतात, म्हणून आपल्याला काय काय व्हायला लागतं. Amen? Amen. Something starts happening in our life. काहीतरी व्हायला लागतं असं म्हटल्यावर. From the time I was saved, जेव्हापासून माझं तारण झालं, I always drew closer and closer and closer to God. मी तर नेहमीच देवाच्या जवळ 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 गेलेलो आहे. People say we don't have time. लोक म्हणतात अलीकडे आमच्याकडे वेळ नाही. You can have time. वेळ मिळू शकतो, वेळ काढला तर मिळतो. Everybody has got the same amount of time. सगळ्यांकडे 24 तास ठरलेले आहेत. Amen? Nobody has less or more. कोणाला कमी का कोणाला जास्तीचा दिवस दिलेला नाही. We have to remove time. वेळ काढायचा, For काढल्या other things, we remove so much time. बाकीच्या गोष्टींसाठी आपण किती वेळ काढतो. Amen? आमेन. But for God, देवाला last in our list. शेवटी असतो देव कुठेतरी यादीत. But do you know the benefits of even coming close to God? अरे पण तुला देवाच्या जवळ यायचे फायदे ठाऊक आहेत का? Great benefits. खूप मोठे फायदे आहेत. You are strengthened in the inner man. शक्ती मिळते आतल्या माणसाला. You walk boldly. धाडसाने चालतो मग There is आपण. no fear in you. भीतीच राहत नाही, There is no doubt in you. अजिबात शंका राहत नाही, You have hope. आशा येते, You have confidence. विश्वास I मिळतो. met God and came. मी देवाला भेटून आली आहे. See, हा. even when things go wrong, you know it's going to turn out right. गोष्टी जरी चुकल्या तरी एक माहित असतं, विश्वास असतो की नाही सगळं शेवटी बरोबरच होणार आहे, It will turn right for me. सगळं होणार आहे माझं. And you are bold. आणि तुम्ही धाडसी You are होता, not afraid of anything or anybody. कुणालाही भीत नाही, कशालाही भीत नाही. Amen. आमेन. That's why I speak so boldly. म्हणून मी इतक्या धाडसाने बोलतो ना, Let anything happen. काही हो, I have to meet God. मी देवाला भेटायलाच हवं. See, finally we are going to be with God all our शेवटी. lives. I mean, म्हणजे शेवटी आपल्याला सगळं जीवन, सगळं सनातनत्व देवाबरोबर घालवायचं आहे. amen. आमेन.
Draw nigh to me, he says. तो म्हणतो माझ्याजवळ ये, You draw nigh to me. तू माझ्याजवळ ये, Then I will draw nigh to you. मग मी तुझ्याजवळ येईन. If you don't draw nigh to me, I won't draw nigh to you. ते म्हणतो तू जर माझ्याजवळ आली नाही, मी तुझ्याजवळ येणार नाही. How many of us are keeping God at bay? आपल्यातले किती लोक देवाला लांब ठेवतायत? Amen? Huh? Just because we don't find time. कारण एकच, मला वेळ नाही मिळत. Praise the Lord. आमेन. Your life shall be changed. जीवन बदलेल तुझं, Your life shall be changed. जीवन बदलेल तुझं. There shall be a different glory from your being. एक वेगळंच वैभव तुझ्या अस्तित्वात येईल. Moses, when he used to meet God, he had to cover his face in the Old Testament. मोशे जेव्हा केव्हा देवाला भेटून खाली उतरायचा, त्याला चेहरा झाकून खाली यायला लागायचं. So much glory was on his face. इतकं तेज त्याच्या मुखातनं बाहेर People said, पडायचं. Moses, cover your face with a veil. की अक्षरशः लोक त्याला म्हणायचे, मोशे सर तोंड झाका, आम्हाला सहन होत नाही, Because we cannot see your face. आम्ही पाहू नाही शकत तुमच्या मुखाकडे, तुम्ही मुख झाका. What will happen when we in the New Testament meet God like that? नवीन करारात आपण जर देवाला अशा पद्धतीनं भेटू लागलो तर काय होईल? People will be afraid to talk to you. लोक घाबरतील तुझ्याशी बोलायला. Even to raise their voice, they'll be afraid. आवाज उंच करायलाही लोक घाबरतील. Because this man meets God. कारण की हा माणूस देवाला भेटून येत असतो हे त्यांना माहित असेल. Amen? आमेन. Everybody has fear of a person who meets God. जो माणूस देवाला भेटून येतो त्याची भीती सगळ्यांना वाटते. Praise the Lord. Amen. People are afraid of them that are close to God. जे लोक, जी माणसं देवाच्या जवळ असतात त्यांना लोक घाबरतात. That's why God said, touch not my anointed. These are not just ordinary fellows. आणि म्हणून ते म्हणतो माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका. हे ऐरे गेरे लोक नाहीये. He's not talking about common believers. ऐऱ्या गैऱ्या किंवा साधारण बिलीवर लोकांविषयी देव हे बोलत No, नाही. he's talking about a special group of people. देव खास लोकांच्या गटाविषयी म्हणतो की माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका. I'm not just talking about men and women of God. मी केवळ देवाच्या पुरुषांविषयी स्त्रियांविषयी बोलत नाही. Even among the laity, there are lots of people who behind the screen are spending lots of hours before God. बिलीवर आम जनतेमध्ये सुद्धा अनेक बिलीवर असेल की जे पडद्यामागे तासोन तास प्रार्थनेत घालवतात. Yes, there are people. आहेत असे लोक. Today we may not know it, आज आपल्याला कदाचित ते कळणार नाही, but on the last day we will come to know. शेवटच्या दिवशी आपल्याला They कळेल. are praying day and night for the दिवस salvation of रात्र souls. ते दिवस आणि रात्र लोकांच्या तारणासाठी प्रार्थना करतायत. They have no ambition. त्यांना काही महत्वाकांक्षा Just नाही. one thing, that they have to pray for the salvation of त्यांना souls. काहीही महत्वाकांक्षा नाहीये की हे करके दिखाएंगे वो करके दिखाएंगे. काय नाही, त्यांचे एकच आवेश आहे की लोक तारले गेले And पाहिजे. of such people God says, touch not my anointed आणि ones. असल्या लोकांविषयी ना देव म्हणतो की हे माझे अभिषिक्त आहे, ह्यांना हात लावायचा नाही. Yes, I mean God is not going to spare them. त्यांना मग कोणी जर ह्यांना येऊन हात लावला तर देव त्यांना सोडणार God is नाही. not going to spare them. त्यांना देव सोडणार नाही. Are you understanding, people? आमेन. Amen? Amen. We'll continue next week. पुढच्या सोमवारी विषय सुरू ठेवू. Thank you, Jesus. Father, देव बापा, we want to draw nigh to you, Lord. आम्हाला तुझ्या जवळ यायचंय. We desire you, Lord, आम्हाला तूच हवायस. more than our daily bread. रोजच्या भाकरीपेक्षाही जास्त We desire you, Master. आम्हाला तूच हवायस. My heart pants for you, Lord. माझं हृदय तुझ्यासाठी व्याकुळ आहे. When will I come before you? मी कधी तुझ्या समोर येईन? Lord, my people are coming Saturday, Sunday and Monday प्रभू, माझे लोक शनिवार रविवार सोमवार इथे येतात because they love you, Lord. कारण त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. They are drawing nigh to you ते through the तुझ्या word. ते शब्दाद्वारे तुझ्या जवळ येत आहेत. They are drawing nigh through the word. आम्ही शब्दांद्वारे तुझ्या जवळ येतोय. They love you, Lord. ते तुझ्यावर प्रेम करतात That's why every Monday they come. आणि म्हणून दर सोमवारी ते येतात. Master, प्रभू, you draw nigh to them. तू त्यांच्या जवळ ये. Draw nigh to them. तू त्यांच्या जवळ ये. Every Monday, दर सोमवारी as you come here, जसं तुम्ही इथे येता, you are drawing nigh to God. तुम्ही देवाच्या जवळ येत आहात. And mind you, God is drawing nigh to you. आणि लक्षात घ्या, देव तुमच्या जवळ येत आहे. He is drawing nigh to you. देव तुमच्या जवळ येत आहे. He is closer than what he was before. अगोदरपेक्षा आता देव तुमच्या जवळ आहे. Keep on with God. देवाबरोबर राहत राहा. Keep on coming for the meetings. सभेला येत राहा. Because the word कारण शब्द
Through the word you can draw nigh to God. शब्दाद्वारे तुम्ही देवाच्या जवळ येऊ शकता. Through prayer you can draw nigh to God. प्रार्थनेद्वारे तुम्ही देवाच्या जवळ येऊ शकता. Through worship you can draw nigh to God. आराधनेद्वारे तुम्ही देवाच्या जवळ येऊ शकता. Through praise you can draw nigh to God. स्तुतीद्वारे तुम्ही देवाच्या जवळ येऊ शकता. Thinking of God you can draw nigh to God. देवाचे विचार करून तुम्ही देवाच्या जवळ येऊ Focusing शकता. on Him you can draw nigh to God. देवावर लक्ष केंद्रित करून तुम्ही देवाजवळ येऊ Talking शकता. to Him you can draw nigh to God. देवाशी बोलून तुम्ही देवाजवळ येऊ Keeping His शकता. presence around you, you can draw nigh to God. देवाचा सहवास आपल्या अवतीभोवती ठेवून तुम्ही देवाच्या जवळ येऊ शकता. Having the knowledge of His presence, you are drawing nigh to God. त्याच्या सहवासाची जाणीव ठेवून तुम्ही देवाच्या जवळ येताय. David says, I keep the Lord always before me. दावीद म्हणतो मी नित्य देवाला माझ्या समोर ठेवतो. Always before me. मी नित्य प्रभूला समोर ठेवतो. That is the imagination, the dynamic area. ही कल्पना, हे काल्पनिक जग. Always thinking upon God. नेहमी देवाचे विचार करणे. For us, we can always have the picture of Jesus before our eyes. आपण आपलं म्हटलं तर आपण नेहमी येशूचं चित्र आपल्या नजरेसमोर ठेवू Keep शकतो. that in the imagination, in the soul. कल्पनेमध्ये, जीवामध्ये ते ठेवा. Always think upon Jesus. नेहमी येशूचा विचार करा. His presence. त्याचा सहवास. You will feel more stronger than ever before. तुम्हाला अगोदरपेक्षाही जास्त खंबीर भासेल. You will feel so confident आणि इतका विश्वास वाढेल that God is surrounding me. की देव माझ्या भोवती आहे. Yes, it's a different feeling you have. आणि वेगळीच भावना असते. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People have drawn close to you, Lord. लोक तुझ्या जवळ आलेत प्रभू. Draw close to them. त्यांच्या जवळ तू ये. Every day we want to draw nigh to you. रोज आम्हाला तुझ्या जवळ यायचं आहे. Don't stop drawing nigh to Him. देवाजवळ येणं थांबू नका. All the blessings keep stopping them. मग सगळे आशीर्वाद The थांबतात. blessings stop coming our way. मग आशीर्वाद आपल्याकडे येणं थांबतं. Only in God lies our true blessings. देवातच आपले खरे आशीर्वाद आहेत. In drawing nigh to Him, we can draw those blessings. देवाजवळ येऊनच आपण आशीर्वाद घेऊ शकतो. And as you draw nigh, आणि जसं तुम्ही देवाजवळ याल your life changes. तुझं जीवन बदलेल. If a person's life does not change, एखाद्या माणसाचं जीवन जर बदलत नाही he has not drawn nigh to God. तर म्हणायचं हा देवाजवळ येतच नाही. He may say that he is close to God, but he is not. तो म्हणत असेल मी देवाजवळ आहे पण तो देवाजवळ नाहीये. A person who is close to God, जो माणूस देवाजवळ असतो righteousness emits through him. नीतिमानपणा त्याच्यातनं चमकतो, प्रकाशतो. Ramanthala Rabba Shaka Rabba Rabba माखराबा शंदू Ramanthala Rabba रबा Rabba बाबा Shaka खराबा Rabba संधरा बाबा Dimanthala Rabba. रबा बाबा खराबा Let your presence be felt by everyone now. तुझा सहवास आता सगळ्यांना भासू दे. Everyone. प्रत्येकाला भासू दे. Let them sense the presence of God. देवाचा सहवास त्यांना जाणवू दे. Envelop each and every one of them प्रत्येकाला झाकून घे by your love, तुझ्या प्रेमाने, by your favor, तुझ्या by अनुग्रहाने, your mercy. तुझ्या दयेने. Thank you, Jesus. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say I love you, Jesus. म्हणा मी तुझ्यावर प्रेम करते येशू. I love you, Jesus. मी तुझ्यावर प्रेम करते येशू. Thank you. धन्यवाद प्रभू. Give a big clap to Jesus. आणि जोरात येशूसाठी टाळी वाजवा. Because you have drawn close to Him, तुम्ही त्याच्या जवळ आल्यामुळे see the blessings that flow forth out of Him. पहा आशीर्वाद कसे त्याच्याकडून आपल्यावर वाहतील. You may not see it right away, लगेच कदाचित दिसणार नाही but every day, पण रोज as you draw close to Him, जसं आपण देवाच्या जवळ येऊ you will see things happen. आपल्याला गोष्टी घडताना Praise दिसतील. Him.